Hello and welcome to Nirada UPSC. My name is Nikhil Patil and I will be your guide, friend and philosopher for the history optional subject. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की हिस्ट्री ऑप्शनला कव्हर कसं केलं जातं. त्याच्यासाठी एक राईट स्ट्रॅटेजी कशी राहील, ज्या राईट स्ट्रॅटेजीने आपल्याला 300+ मार्क्स स्कोर करता येतील. कारण जनरली मार्केटमध्ये म्हटलं जातं की हिस्ट्री ऑप्शन एक खूप लेंदी सिलेबसचा सब्जेक्ट आहे, सिलेबस कव्हर होत नाही, खूप वास्ट सिलेबस आहे, हेक्टिक होतो मुलांना प्रिपेअर करायला आणि ज्याने स्कोर होत नाही मुलांचा, असं जनरली मिसकन्सेप्शन्स आहेत. तर आपण ट्राय करू या लेक्चरमध्ये की सगळे मिसकन्सेप्शन जे पण असतील हिस्ट्री ऑप्शन बद्दल ते दूर करण्याचा आज ट्राय करूयात. त्यानंतर आपण बघू की हिस्ट्री ऑप्शनला प्रिपेअर कसं केलं जातं, कोणी टॉपर बनलंय का, जेणेकरून तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स येईल की नाही हिस्ट्री ऑप्शन घेतल्यानंतरही युपीएससी मेन्स इंटरव्ह्यू क्लिअर होतात. नाही तर जनरली असं म्हणतं की हिस्ट्री ऑप्शन घेतल्यानंतर युपीएससी क्लिअर होत नाही, कारण सिलेबसच कव्हर होत नाही तर मेन्स कुठे निघणार आहे ना. आपण ट्राय करू आज सगळ्या गोष्टी तुमचे मिसकन्सेप्शन दूर करण्याचा स्ट्रॅटेजी बघू, एक राईट स्ट्रॅटेजी छोट्यात कमी वेळात कसं हिस्ट्री ऑप्शन आपण कव्हर करणार आहे इन्स्टिट्यूशनमध्ये. हा इन्स्टिट्यूशन तुम्हाला कसे बेनिफिशियल राहील, कारण तुमचा पूर्ण टाइम तुम्ही इथे डिवोट करणार आहेत. तर आम्ही फुल ट्राय करू की तुमचा कमीत कमी वेळ आहे हिस्ट्री ऑप्शन चांगल्या प्रकारे कव्हर करून तुम्हाला मिनिमम टाइम मॅक्झिमम बेनिफिट भेटावं, बरोबर आहे की नाही. तर आज आपण एक डिटेल स्ट्रॅटेजी बघणार आहोत, हिस्ट्री ऑप्शनला जाणून घेणार आहोत. जे काही तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनला लागणार आहेत मेन्ससाठी इंटरव्ह्यूसाठी त्यासाठी तुम्हाला या सेशनमध्ये करणार आहेत. तर आपण आज स्टार्ट करूया त्या सेशनला, ठीक आहे. सो हिस्ट्री ऑप्शनल सगळ्यात पहिले आजपर्यंत जनरली असं म्हटलं जायचं की हिस्ट्री ऑप्शनल कोणी टॉपर निघत नाही. बट 2021 मेन्स आणि 2021चा फायनल रिझल्ट युपीएससी 2021 श्रुती शर्मा हिचा रँक 1 लागला होता आणि हिचा ऑप्शन होता हिस्ट्री. तर 2021 बरेचसे मिस आणि मिसकन्सेप्शन्स ह्या मुलीने दूर केले होते, जिचा रँक 1 लागला होता आणि तिचा हिस्ट्री ऑप्शन होता. कारण मार्केटमध्ये कोणीच ऐकलेलं नव्हतं आजपर्यंत की हिस्ट्री टॉपर बनू शकतं कोणी. जनरली मुलांचे मार्क्स स्कोर होतात, इश्यू काय असतो त्यांचा जे जीएसचे मार्क्स असतात ते कमी होतात, कधी कधी त्यांची पर्सनॅलिटी टेस्टमध्ये मार्क्स कमी राहतात, कधी एसएमध्ये मार्क्स कमी राहतात, पण त्यांचा हिस्ट्री ऑप्शनचा स्कोर खूप चांगला असतो. बट जनरल पब्लिक हिस्ट्री ऑप्शनचा स्कोर नाही बघत, हिस्ट्री ऑप्शन घेतल्यामुळे त्यांचा रँक चांगला नाही लागला याच्यावर फोकस करते. त्याच्यामुळे हिस्ट्री ऑप्शनचा स्कोर चांगला पण राहिला ना मार्केटमध्ये किती त्याचं चांगलं गुडविल निघून आलेलं नाही अजूनपर्यंत. तर आपण आज ते बघणार आहेत की हिस्ट्री ऑप्शनसाठी मार्क्स स्कोर होत आहेत का मुलांचे. तसं एक सगळं प्राईम एक्झाम्पल आहे श्रुती शर्मा. तिचा हिस्ट्री ऑप्शनचा स्कोर बघा, पहिल्या पेपरमध्ये 150, सेकंड पेपरमध्ये 156, 150 आणि 156 ला कॅल्क्युलेट केलं 306. श्रुती शर्माचा सेकंड मेन्स होता. फर्स्ट मेन्सला तिचा चुकी झाला की तिने चुकून हिंदीमध्ये फॉर्म भरून दिला होता. तिचा इंग्लिश मिडियम होता तर तिला मेन्स हिंदीमध्ये द्यावा लागला होता, त्यामुळे तिचा स्कोर नाही आला. पण तिचा ऑफिशियली धरायला गेला तर पहिला मेन्स असणार इंग्लिश मिडियम मधून आणि पहिल्या मेन्समध्ये 306 स्कोर, तेही हिस्ट्री सारख्या ऑप्शनमध्ये. तर पॉसिबल आहे की तुम्ही हिस्ट्रीमध्ये एक डिसेंट खूप चांगला स्कोर ऍक्च्युअली. नॉर्मल ऑप्शन्समध्ये एवढा स्कोर होती तिने हिस्ट्री ऑप्शनल स्कोर करून ठेवलेला आहे आणि तिचा बॅकग्राऊंड असं नाही की हिस्ट्री आहे, तर इझिली स्कोरेबल होईल, ठीक आहे. हे एक एक्झाम्पल झालं. नेक्स्ट याचं नाव आहे फडके विक्रम नामदेव, एक मराठी स्टुडंट होता. आता याचा स्कोर बघा, आय गेस हा हिस्ट्री ऑप्शनला टॉपर आहे. 170 फर्स्ट पेपरमध्ये, 154 सेकंड पेपरमध्ये, 170 आणि 154 ओव्हरऑल स्कोर बघितला तर 324. तुम्ही PSIR घेऊन घ्या, जिओग्राफी घेऊन घ्या, छोटा सोशियोलॉजी घेऊन घ्या, छोटा अँथ्रोपॉलॉजी घेऊन घ्या, मला सांगा 324 तुम्ही कुठं ऐकलं तरी आहे का. हिस्ट्री सारखा मोठा ऑप्शनल जिथं कोणाला गॅरंटी तिथं 324 स्कोर केल्या मुलाने. आता याचा ओव्हरऑल स्कोर आलाय 952. इथंच मुलं अटकतात, मुलांना वाटतं की हिस्ट्री ऑप्शनच्या मुलांच्या टॉपर लिस्ट मध्ये नाव येत नाहीये. कसं काय येणार आहे जर याचा 152 इंटरव्ह्यूचा स्कोर आहे, 162 डिसेंट नंबर आहे, 175 183 राहायला पाहिजे. आज जर त्याने तिथं स्कोर केला असता आणि GS 1 2 3 4 इथं त्याने एकामध्ये पण 100 पेक्षा क्रॉस नाही केलेला आहे. जस्ट इमॅजिन ह्या मुलाने प्रत्येक GS मध्ये 100 स्कोर केला असता आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये अजून 20 मार्क्स आणले असते, हा त्या वर्षाचा टॉपर राहिला असता विथ 324 एज अ ऑप्शनल स्कोर. आय गेस सगळ्यात हायेस्ट स्कोर हिस्ट्री ऑप्शनलचा, तर हिस्ट्री ऑप्शनल स्कोर होतो, ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल, यांचं नाव आहे ईश्वर कुमार खंडू. आता या मुलाने पहिल्या पेपरमध्ये 160 आणि दुसऱ्या पेपरमध्ये 156, तो ओव्हरऑल स्कोर झाला 316. लोक म्हणतात की मॅथ्स ऑप्शन लिहून घ्यायचा, फॉर्म्युलेज आहेत, कॅल्क्युलेशन मार्क येऊन जातात 300+. हिस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेशन नसतात. हिस्ट्रीमध्ये जनरली एक कन्सेप्ट म्हणू शकतो, स्टोरी लाईन आहे. आता ती स्टोरी लाईन जर नीट केली
नीट अंडरस्टँडिंग केली तर किती स्कोर होऊ शकतो 316. हे मी सांगा ती ऑफिशियली सिलेक्टेड लोकांची तुमची मार्कशीट आहे. तर आपण 3 मार्कशीट पाहिलं, एकामध्ये 306 होता, एकामध्ये 324 होता, एकामध्ये 316 होता. तर ह्या सगळ्या गोष्टी एक प्रूफ देतात की हिस्ट्री ऑप्शनल बद्दल जे मार्केटमध्ये मिथ्स आहेत ते जनरली तसं नसतं. आपण पाहतोय ते मुलांनी स्कोर केलेले आहे जस्ट बिकॉज त्यांची जीएसचा स्कोर किंवा पर्सनॅलिटी स्कोर कमी, त्यामुळे त्यांचा चांगला रँक नाही लागलेला आहे, म्हणून हिस्ट्री ऑप्शनल तेवढा लाईमलाईटमध्ये कधी आलाच नाही. पण हिस्ट्री खरंच एक चांगला ऑप्शनल आहे, या मुलांनी प्रूफ करून दिलेलं आहे. राईट. आपल्याकडे अजून एखादं एक्झाम्पल आहे, ही लास्ट आहे आपलं. याचं नाव रजत आहे. रजतने स्कोर केलेला आहे 151 आणि 150, म्हणजे ओव्हरऑल 301. अगेन परत एक स्टुडंट ज्याने 300 टच केला, आता त्याचा 999 स्कोर आलेला आहे. कदाचित त्याने त्याचा GS 1 2 3 इथं 100 क्रॉस नाही केला, इथं 100 क्रॉस केला असता तर रजत आज ऑल इंडिया रँक पण राहिला असता. हिस्ट्री ऑप्शनमुळे ऍटलिस्ट त्याला 998 म्हणजे अराउंड 100 पर्यंत रँक भेटली त्याची, कदाचित रँक पण राहिली असती. ठीक आहे. तर हिस्ट्री ऑप्शन बद्दल जे मिथ्स होते, मार्क्स येत नाही, या मुलांनी ते ब्रेक केलेले आहेत. असं नाही की ते हिस्ट्री बॅकग्राऊंडने स्टील ते स्कोर करतायत. तर हिस्ट्री असा ऑप्शन आहे की जे तुम्ही स्कोर करू शकता. ठीक आहे ना. आज आपण बघणार ते स्कोरसाठी आम्ही तुम्हाला कशी हेल्प करणार आहे. ठीक आहे, चला स्टार्ट करू. चला, आता बोलता बोलता आपण बोलून गेलो की हिस्ट्रीसाठी काही मिथ्स आणि काही मिसकन्सेप्शन्स आहेत. राईट. तर आपली पुढची हेडिंग तीच आहे, ब्रेकिंग द मिथ्स अँड मिसकन्सेप्शन्स. राईट. ब्रेकिंग द मिथ्स अँड मिसकन्सेप्शन्स. सगळ्यात प्राईम मिसकन्सेप्शन आहे मिथ हिस्ट्री ऑप्शन बद्दल. ऑप्शनल सोडा, नॉर्मल जीएस मध्ये मुलांना हिस्ट्री खूप हेक्टिक वाटते. त्यांच्याकडनं त्यांचं फक्त एकच म्हणणं असतं की हिस्ट्री खूप जास्त फॅक्च्युअल असतं. तर पहिलं फॅक्च्युअल डिटेल्स. राईट. हिस्ट्री जर आपण प्रिलिम्ससाठी प्रिपेअर करतो, एन्शियंट, मिडावेल, मॉडर्न, तर नो डाऊट तिथे तुम्हाला फॅक्ट्स रटावे लागणार आहेत, कारण तुम्हाला तिथं फॅक्च्युअल एक्झाम आहे. त्या एक्झामचं नेचरच फॅक्च्युअल आहे ना. तर तिथं ठीक आहे, तिथं समजू शकतो. पण मेन्ससाठी म्हणा किंवा ऑप्शनलसाठी म्हणा, जर मार्केटमध्ये चाललंय ना की फॅक्ट्स रटावे लागतात, डेट्स रटावे लागतात, पर्सनॅलिटीचे नावं, त्यांचे सगळं, असं काहीच नसतं. हिस्ट्री एक स्टोरी लाईन आहे. ती स्टोरी लाईनला जर नीट समजून घेतलं, कोणते इव्हेंट्स कधी झालेले आहेत. बॅटल ऑफ प्लासी नंतर बॅटल ऑफ बक्सर येतं, बक्सर नंतर ट्रिटी ऑफ अलाहाबाद येते, त्यानंतर ड्युअल गव्हर्नमेंट आली. हे तुम्हाला माहित पाहिजे. मी डेट बोललो का इथं, मला क्रोनॉलॉजी माहिती आहे. क्रोनॉलॉजी माहिती की हिस्ट्री सांगते ना. तर कशाला डेट तुम्हाला मी सांगितलं का 1857 लक्षात ठेवा, 1757 लक्षात ठेवा, नाही. आपल्याला फक्त क्रोनॉलॉजी माहित पाहिजे. तर फॅक्ट्स नसतात. मोस्टली स्टोरी लाईन आहे. स्टोरी लाईन मध्ये काही तुमचे इंटरकनेक्शन असतात डिफरंट टॉपिक्सचे. ब्रिटिशचं कनेक्शन डिफरंट पॉलिसीज थ्रू कसं इंडियावर इम्पॅक्ट आला त्यांचा, मग इंडियाने कशी मुवमेंट चालू केले, हे लिंकेजेस आहेत. आपल्याला लिंकेजेस बघायचे ना की त्या फॅक्ट्सवर बघायचं. फॅक्ट्स फक्त प्रिलिम्स पुरता लिमिटेड असतात आणि काही फॅक्ट तुम्हाला रटावे लागतात, काही जास्त नाही. ते जस्ट की तुम्ही ज्या मेन्स लिहिताय ऑप्शनलचा पेपर, तिथं तुम्हाला काही नेम्स काही कोट करता आले तर ऑथेंटिसिटी वाढते, त्यासाठी काही फॅक्ट्स. पण जनरली पूर्ण हिस्ट्री ऑप्शनमध्ये तुम्हाला डेट्स, तुम्हाला अननेसेसरी फॅक्ट्स ते रटण्याची गरज नसते. एक ब्युटिफुल स्टोरी लाईन हिस्ट्रीला नीट समजून घ्या, 2-3 वेळेस रिवाइज करा फक्त ती स्टोरी शिकलेली. पेपरमध्ये तुमचा खरंच चांगला परफॉर्म होणार आहे. आणि आपण लास्टमध्ये जेव्हा क्वेश्चन पेपर पाहू, काही क्वेश्चन्स पाहू की खरंच फॅक्ट्स नेसेसरी असता का नसता, हे प्रूफ होऊन जाईल तुम्हाला. फॅक्ट्स नसले, फक्त स्टोरी लाईन माहित असली, कन्सेप्ट क्लिअर आहे, जे शिकलेलं आपण इंटरलिंकेज क्लिअर आहे, तर ते ऑप्शनलचे क्वेश्चन इझिली बनून जातात, टॅकल होऊन जातात. ठीक आहे. तर पहिलं फॅक्च्युअल नाही. सेकंड, वास्ट अँड लेंदी सिलेबस. अगेन आपण पहिलेच डिस्कस केलं की वास्ट सिलेबस याचा. युपीएससी कधीच कोणासोबत इनजस्टिस नाही करत. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस पाहिला असणार, पॉलिटिकल सायन्सचा सिलेबस आणि हिस्ट्री ऑप्शनचा सिलेबस मोर ऑर लेस इक्वल आहे. तर हे म्हणणं चुकीचं आहे की हिस्ट्री ऑप्शनचा सिलेबस सगळ्यात लेंदी आणि वास्ट आहे, कव्हर करायला टाइम लागतो. सोशियोलॉजी ऑप्शनल, अँथ्रोपोलॉजी ऑप्शनल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, युपीएससीने काय केलं, यांच्या मायक्रो पॉईंट सिलेबसमध्ये मेन्शन नाही केलेले. यामुळे आपल्याला वाटतं की ऑप्शनल छोटे आहेत. बट जे तुम्ही प्रिपेअर करायला घेता, इव्हन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि सोशियोलॉजी, तुम्हाला छोटंसं ऑप्शन वाटतं, कारण सिलेबस छोटं दिलेलं ना युपीएससी, मायक्रो पॉईंट्स दिलेले आहेत. प्रिपेअर करता करता तुम्हाला कधी 5 ते 6 महिने होऊन जातात, तुम्हाला कळणार नाही, ते लागतात ना. तसंच हिस्ट्री ऑप्शनला त्यांनी काय केलं, डिटेल देऊन दिली, कारण हिस्ट्रीसाठी डिटेलिंग गरजेचे असतं. तुम्हाला स्पेसिफिक माहित पाहिजे तुम्हाला काय वाचायचं आहे, कारण हिस्ट्री खरंच खूप मोठी. मग युपीएससीने स्पेसिफाय करून दिलं इतकं वाचा, लिमिट करा स्वतःला, कारण ऑलरेडी खूप मोठं आहे ना. मग युपीएससीने लिमिट करण्यासाठी तुम्हाला मायक्रो पॉईंट्स दिले होते. आता मायक्रो पॉईंट्स दिल्याचा अर्थ हे नाही की हिस्ट्री वाचून गेली, त्यांनी काही विचार करून दिलेला आहे. तर युपीएससी इनजस्टिस कोणासोबत करणार नाही, कोणत्या ऑप्शनसोबत, छोटा हाय मोठा हातोय नाही. जर मायक्रो लिस्टिंग केली
तर प्रत्येक ऑप्शनल तेवढाच मोठा आहे, तेवढाच वेळ लागणार आहे. अँथ्रोपॉलॉजी तुम्ही म्हणता की स्कोरिंग एक छोटासा आहे, छोटा नाही, तो पण मोठा आहे, त्यालाही 4 ते 5 महिने मिनिमम लागतं प्रिपेअर करायला, तेवढाच हिस्ट्रीला लागणार आहे ना. तर वास्ट आणि लेंदी असा प्रकार नसतो याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट, अनालिटिकल अँड ब्रॉड अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड. नो नीड टू रिमेंबर अननेसेसरी फॅक्ट्स अँड डेट्स. आपण पाहिलं बॅटल ऑफ प्लासी झाला, बॅटल ऑफ प्लासीचे आउटकम काय आले, त्याचे इम्पॅक्ट काय झाले, त्यामुळे पुढे जाऊन बॅटल ऑफ बक्सर झालं, बक्सरचा आउटकम ट्रिटी ऑफ अलाहाबाद आली, अलाहाबादचे इम्पॅक्ट काय झाले, ही एक तुमचं ब्रॉड अनालिटिकल अँड अंडरस्टँडिंग व्ह्यू शो करतो. ना की बक्सर कधी झाला, बक्सरमध्ये कोण कोण होतं, काहीच सेन्स नाही त्या गोष्टींचा. ठीक आहे. 1857चा रिव्होल्ट का झाला, त्याची कारण काय होते, कोणत्या डेटला झालं ते मॅटर नाही करते आपल्याला, का झाला, काय कारण होते, कशामुळे झालं आणि त्याचे इम्पॅक्ट काय आले इंडियावर, ब्रिटिशांनी काय चेंजेस आणले, त्याच्या पुढे नंतर चेंजेस आणल्यानंतर कसं ते पुढे डेव्हलपमेंट होत गेले त्यानंतर, हे आपलं अंडरस्टँडिंग अनालिटिकल व्ह्यू असतो. ना की डेट्स फॅक्ट्स ते अननेसेसरी गोष्टी असते. ठीक आहे. नेक्स्ट, स्कोरिंग गुड मार्क्स, लास्ट मिसकन्सेप्शन अँड मिथ, जो आपण सगळ्यात स्टार्टिंगला ब्रेक केला ऍक्च्युअली मार्क्स पाहून. तर स्कोरिंग गुड मार्क्स मोस्टली स्टुडंटचा इन्क्लिनेशन ऑफ इंटरेस्ट, स्टुडंट किती इन्क्लाइन त्या सब्जेक्टकडे त्याच्यावर डिपेंड करतो. कदाचित माझा हिस्ट्री ऑप्शनल आहे, माझे चांगले स्कोर येतात हिस्ट्री ऑप्शनल, कारण माझं इन्क्लिनेशन आहे, इंटरेस्ट आहे. तुमचा इंटरेस्ट नसताना तुम्ही कोणताही ऑप्शनल घेऊन घ्या, हिस्ट्री सोडा. तुम्ही जर तुमचा इंटरेस्ट नाहीये, जस्ट बिकॉज सोशियोलॉजी पबॅड अँथ्रो छोटे ऑप्शनल आहेत म्हणून तुम्ही ते घेतले, समजून घ्यायचं तुमचा स्कोर तिथं येणार नाहीये. कारण एक वेळनंतर तो सब्जेक्ट तुम्हाला बोरिंग आणि मोनोटोनस वाटायला लागून जाईल. जिथंच बोरिंग आणि मोनोटोनसपणा आला, सब्जेक्टची तुमची जी अनालिटिकल आणि इव्हॉल्विंग स्ट्रॅटेजी तुम्ही डेव्हलप करता माइंडमध्ये, ते थांबून जातं. त्यानंतर तो विषय म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट जनरेट होणार नाही, अल्टिमेटली इम्पॅक्ट पेपरमध्ये येतो. जिथं चांगला स्कोरिंग इंटरेस्टवाला तुमचा ऑप्शनल राहिला असतं, कदाचित तुम्ही 300 स्कोर करू शकले असते आउट ऑफ 500, बट जस्ट बिकॉज तुम्ही छोटा बघून घेतला आणि एक वेळनंतर तुमचं मोनोटोनस मूड झालं, हेक्टिक वाटायला लागला, तिथं 200 स्कोर करणं खूप टफ होऊन जातं. इव्हन माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत, माझे काही मित्र आहेत, त्यांचा जस्ट छोटे छोटे घेऊन त्यांनी अँथ्रोपॉलॉजी घेऊन घेतला होता, त्यांचा 200 सुद्धा स्कोर नाही झाला. ज्या गोष्टीमध्ये लोक म्हणतात की 300 350 स्कोर होतात, त्यांचे 200 स्कोर होत नव्हते. असं नाही की त्यांचं पोटेन्शियल नाहीये, जस्ट बिकॉज त्यांनी एक वेगळा पॅटर्न बघितलं की छोटा ऑप्शन घेऊन टाकू, पण इंटरेस्ट कुठे गेला, इंटरेस्ट नव्हता. इंटरेस्ट राहू द्या, हिस्ट्रीमध्ये स्कोर येतोय, बरोबर. सेकंड, हार्डवर्क अँड स्मार्टवर्क. कोणताही ऑप्शनल घ्या, हार्डवर्क राहो, स्मार्टवर्क दोघं करावंच लागणार आहे. हार्डवर्क तुम्ही करणार, आम्ही तुम्हाला शिकू की स्मार्टवर्क कसं केलं जातं. पूर्ण युपीएससीच्या ऑप्शनल मार्केटमध्ये खूप सारे ऑप्शनल आहेत, जवळपास जे कॉमन ऑप्शनल मुलं घेतात आणि मार्केटमध्ये सगळ्या ऑप्शनसाठी स्पून फिडिंग चाललेली आहे. हे करून जा, पेपरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतील आणि तुम्ही फ्लोलेसली लिहून काढणार. PSR साठी तुम्ही बघितलं असता मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल आहे, जिओग्राफी घ्या, सोशियोलॉजी घ्या, स्पून फिडिंग खूप जास्त प्रकारे आहे. पण हिस्टॉरिकलसाठी तसं काही नाही. हिस्टॉरिकलसाठी फॅकल्टीचं जेवढं नॉलेज नाही आहे की त्यांना सांगता येत नाही की एक्झॅक्टली डिमांड ऑफ द एक्झाम काय, तिथे लिहायचं काय, ते स्ट्रक्चर काय. तर जेव्हा हा ऑप्शनल मी प्रिपेअर करत होतो आणि ज्या तुमच्यासाठी मी प्रिपेअर केलेलं आहे, तुम्हाला जे शिकवणार आहे, त्याच्यामध्ये मी एक गोष्टीची खात्री घेतलेली की आपण टू द एक्झाम पॅटर्न, एक्झामला काय डिमांड आहे, क्वेश्चन आन्सर कशी विचारते युपीएससी ऑफिशियली, त्यांचं एक बेस्ट फॉरवर्ड बेस्ट स्ट्रक्चर काय राहील, लिमिटेड कॉन्टेंट कसं राहील, त्यानुसार आपण हिस्ट्री ऑप्शन पूर्ण प्रिपेअर करणार. तो असतो एक स्मार्ट वे, एक्झाम ओरिएंटेड, ना की फक्त एका लाईनने हिस्ट्री स्टार्ट केली आणि पूर्ण लास्टपर्यंत हिस्ट्री संपून दिली. तर आपण तसं नाही करणार. आपण टू द पॉईंट एक्झामला जेवढे रिलेटेड आहे, युपीएससीने काय विचारलेलं आहे, काय विचारू शकते, तिथपर्यंत आपल्याला लिमिट करू आणि खात्री करू की तुमचा ऑप्शनमध्ये या स्ट्रॅटेजीने स्कोर 300+ जाईल. ठीक आहे. नेक्स्ट, ऍडव्हान्टेजेस ऑफ टेकिंग हिस्ट्री ऑप्शनल. जनरली म्हणता की पबॅड ऑप्शनल घेऊन घ्या, तुमचा GS2 चांगला चालला जाईल. PSR घेऊन घ्या, तुमचा GS2 चांगला चालला जाईल. ठीक आहे. इकॉनॉमी ऑप्शनल घेऊन घ्या, तुमचा GS3 चांगला चालला जाईल. कधी विचार केला का हिस्ट्री घेतल्याने तुमचं काय काय चांगलं जाऊ शकतं. सगळ्यात लास्ट पॉईंट आहे, त्याला आपण पहिले कव्हर करू कारण मी बोललो त्याच्याबद्दल. ठीक आहे. आता इंटरलिंकिंग आणि इंटरकनेक्शन्स म्हणजे जनरल स्टडीज साठी हिस्ट्री प्रिपेअर करणं तुम्हाला नेसेसरी राहत नाही, जर हिस्ट्री ऑप्शन तुम्ही नीट प्रिपेअर केलेला आहे. हिस्ट्रीचा नीट प्रिपेअर केला ऑप्शनसाठी तुम्हाला प्रिलिम्ससाठी एक्स्ट्रा प्रिपेअर करण्याची गरज राहणार नाही, ना की तुमच्या मेन्ससाठी. मेन्समध्ये अल्टिमेटली तुम्ही हेच कॉन्टेंट येणार जे हिस्ट्री ऑप्शनला प्रिपेअर केलेलं आहे आणि तुम्ही चांगल्या आन्सर लिहून येणार. अदर जे जनरल स्टडीसाठी प्रिपेअर करणार आहे, कारण हिस्ट्री तुम्ही इनडेप्थ वाचणार आहेत, डिफरंट हिस्टोरियन्सचे पर्स्पेक्टिव्ह वाचणार आहेत, तो तुम्ही कोट करू शकता. तुमचा आन्सर अजून अट्रॅक्टिव्ह वाटेल एक्झामिनरला. प्लस
GS1 मध्ये हे झालं पूर्ण मॉडर्न हिस्ट्री पोस्ट इंडिपेंडन्स. GS1 मध्ये आर्ट अँड कल्चरचा पोर्शन येतो. आर्ट अँड कल्चर अल्टिमेटली आपण एन्शियंट अँड मिडावल पाहू, तेव्हा आर्ट अँड कल्चरला सेपरेटली अजून हायलाइट करून घेऊ, कारण ते तुम्हाला मेन्स मध्ये पण इम्पॉर्टन्स देईल. नेक्स्ट GS4 एथिक्स. गांधीजी UPSCचे फेवरेट एथिक्ससाठी कुठे शिकायला भेटतात तुम्हाला? गांधीजीचे पूर्ण फिलॉसॉफी सगळ्यात तुम्ही मॉडर्न हिस्ट्रीमध्ये वाचणार आहेत. त्यानंतर जेव्हा तुम्ही वर्ल्ड हिस्ट्री शिकता तुम्ही तिथं डिफरंट फिलॉसॉफर्स, एनलाइटमेंटचे आयडियाज, रुसो, कांट, वोल्टायर, कार्ल मार्क्स, हे सगळं आपण हिस्ट्री ऑप्शनमध्ये ऑलरेडी शिकलेलं असतो. तर एथिक्समध्ये एक्झाम्पल्स कोट करण्यासाठी हे फिलॉसॉफर्स कामात येतात. एथिक्समध्ये एक्झाम्पल्स लिहिण्यासाठी डिफरंट, तुमच्याकडे हिटलर राहतो, गांधीजी राहतात, डिफरंट जे मुवमेंट झालेले आहेत, डिफरंट जे इन्सिडेंट्स झालेले आहेत, तुम्ही एक्झाम्पल म्हणून त्यांना कोट करू शकता तिथे टायमाला. GS2 मध्ये तुमचं पॉलिटीचं बॅकग्राऊंड मॉडर्न हिस्ट्रीपासून चालू होतं. तुम्ही हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट्स पाहिले असणार पॉलिटीमध्ये शिकवलं जातं. ती सुरुवात कुठून होते? ती मॉडर्न हिस्ट्रीपासून होते ना. ब्रिटिश जेव्हा कॉन्स्टिट्युशनल डेव्हलपमेंट चालू करता तर तुमचा पार्ट तिथं मेजॉरिटी कव्हर होऊन जातो. इंटरनॅशनल रिलेशन आजच्या प्रेझेंट टायमाला जे आहेत त्याच्या कुठं ना कुठं लिंकेजेस वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आहेत. त्या टायमाला जे इव्हेंट झाले त्याच्यामुळे तुम्हाला आजचं इंटरनॅशनल रिलेशन्स दिसतंय. आज जेही होतंय त्याचा काहीतरी सेन्स मागे होता. मागच्या डेव्हलपमेंट्समुळे आजच्या डेव्हलपमेंटचा काहीतरी सेन्स आहे. ते तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री शिकल्यानंतर आजचे रिलेशन्स पूर्णपणे क्लिअर राहतील. तुम्हाला पुढे काही त्रास येणार नाही का होतंय. ठीक आहे. आणि GS3, आता GS3 मध्ये इंडियन इकॉनॉमीचा बेस असतो हिस्ट्री. ब्रिटिश आल्यानंतर इकॉनॉमी कशी डेव्हलप झाली, इकॉनॉमी कशी टॅम्पर झालेली, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट्स काय झाले हे आपण पोस्ट इंडिपेंडन्स इंडियामध्ये पण बघतो. आणि तिथून आपली इंडियन इकॉनॉमी सुरू होते. तुम्ही ज्या NCERT वाचतात इंडियन इकॉनॉमी 11th स्टँडर्डची, तिथं पूर्ण पोस्ट इंडिपेंडन्स पासून डेव्हलपमेंट दिलेले आहेत. ते वाचण्याची गरज पडणार नाही जर हिस्ट्रीचं पोस्ट इंडिपेंडन्स नीट वाचलेलं आहे किंवा ब्रिटिश डेव्हलपमेंट्स नीट वाचलेले आहेत. ब्रिटिशर्सचा इम्पॅक्ट कसा आला होता इंडियन इकॉनॉमी ते सगळं नीट वाटलं की ती NCERT वाचायची गरज पडते तुम्हाला. राईट. पोस्ट इंडिपेंडन्स हा एक मेजॉरिटी ऑफ स्टार्टिंग जो इनिशियल फेज आहे इंडियन इकॉनॉमीचा तो कव्हर झालेला असतो. अशा प्रकारे GS1, GS2, GS3, इव्हन GS4 मध्ये सुद्धा हिस्ट्री ऑप्शनचा तुम्हाला बेनिफिट भेटणार आहे. नेक्स्ट सगळ्यात छान आणि मला पर्सनली आवडणारी गोष्ट की निग्लिजेबल इन्व्हॉल्वमेंट ऑफ करंट अफेअर्स. प्रत्येक ऑप्शन घेऊन घ्या तुम्ही. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशिओलॉजी घ्या, कोणताही घ्या, प्रत्येक याच्यात तुम्हाला करंट अफेअर्स विचारले जाणार आहेत. मेजर डेव्हलपमेंट, इव्हन जिओग्राफीमध्ये मेजर डेव्हलपमेंट्स जे करंट इव्हेंट चाललेले आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड ते तुम्हाला जिओग्राफीमध्ये विचारता. हिस्ट्रीमध्ये काय विचारणार आहेत ते? अकबर मेला, बाबर गेला, बरोबर आहे, काय विचारणार ते? सगळ्यात बेस्ट पॉईंट काय? निग्लिजिबल इन्व्हॉल्वमेंट ऑफ करंट अफेअर्स. काहीही झालं काही फरक पडत नाही. आपल्याकडे लिमिटेड कॉन्टेंट आहे, तेवढं रिवाइज करायचं आहे, नथिंग एक्स्ट्रा ऍड करायचं आपल्याला. तेच कॉन्टेंट तुम्हाला तिथे जाऊन लिहायचं आहे. बाकी ऑप्शन PSR खास करून मुलं PSR घेता. आता मुलं म्हणतात की PSR आणि हिस्ट्री ऑप्शनलचा सिलेबस तर एकसारख्यात नाही, PSR घेऊन घेऊ. पॉलिटिकल सायन्सचा जो पेपर वन असतो तुम्ही तो कव्हर करून घेता, पण IR साठी कंटिन्युअस अपडेट राहावं लागतं तुम्हाला. आजचा जर हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर अपडेटची गरज असत नाही. अपडेटच्या चक्करमध्ये तुम्ही जो टाइम तिथं देणार आहे तो टाइम तुम्ही रिव्हिजनला द्या ऑलरेडी बनलेल्या नोट्समध्ये. नक्कीच तुम्ही चांगला परफॉर्म करून येणार तिथं. ठीक आहे. नेक्स्ट डिबेटेबल टॉपिक्स विच मेक्स हिस्ट्री व्हेरी इंटरेस्टिंग. ज्या स्टार्टिंगला मिथ्स आणि मिसकन्सेप्शन पाहत होता आपण तिथं बघितलं की फॅक्च्युअल नसतो. बरोबर. याचा अर्थ नेमका हाच होता. हिस्ट्री ऑप्शनलमध्ये फॅक्ट्स नाही रटायचे. हिस्ट्री ऑप्शनल मेजरली आपल्याला डिबेट्स पाहिजेत. वेगवेगळ्या हिस्टोरियन्सने वेगवेगळे कमेंट्स केलेले आहेत प्रत्येक इव्हेंट्सबद्दल. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन डिक्लाइन स्टार्टिंग ज्या डिक्लाइन झालं तर काही हिस्टोरियन्सचे कमेंट वेगळे आहेत तर काहींचे वेगळे आहेत. काही म्हणतात की याच्यामुळे झालं तर काही म्हणतात त्याच्यामुळे झालं. अशा आपल्याला 5-6 पर्स्पेक्टिव्ह भेटणार आहे. तसंच मौर्यन एम्पायरचं जर स्टेटचं नेचर होतं, सेंट्रलाइज होतं का डिसेंट्रलाइज होतं, काय होतं. आता याच्यासाठी रोमिला थापूरचे वेगळे व्ह्यूज भेटतात. प्रत्येक हिस्टोरियन्स वेगवेगळे आपल्याला, उपिंदर सिंग वेगळे व्ह्यूज देते. ते आपल्याला काउंटर रिएक्शन बघायला भेटतात तिथं. राईट. ते हिस्ट्रीला खूप जास्त इंटरेस्टिंग बनवतं. ना की कोई फक्त एक थिअरी देऊन दिली कोणी ती रेटायची आपल्याला. वेगवेगळ्या डॉक्टरीन्स नॉर्मली दुसरे ऑप्शन त्याने रेटायचे आहेत आपल्याला. आपल्याला एक हिस्टोरियन काय म्हणतोय, दुसरा त्याला कसा काउंटर करतोय, तर तिसरा त्याला कसा काउंटर करतोय, ही गोष्ट हिस्ट्री ऑप्शनला खूप जास्त इंटरेस्टिंग बनवते. प्रत्येक टॉपिकमध्ये जवळपास हिस्ट्रीमध्ये डिबेट्स आहेत. त्या डिबेट जर तुम्ही नीट समजून घेतल्या, त्यांची अंडरस्टँडिंग नीट घेऊन घेतली, एक अनालिटिकल व्ह्यू तुम्ही स्वतःचा डेव्हलप करून घेतला की हिस्टोरियन्स काय म्हणतायत प्रत्येक टॉपिक बद्दल, तर तुम्हाला हिस्ट्री कधी मोनोटोनस कधी बोरिंग वाटणार नाही. आणि जो म्हटलं जातं की हिस्ट्री खूप मोठा ऑप्शनल आहे तर तुम्हाला कधीच मोठं वाटणार नाही. नेहमी इंटरेस्ट राहील त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट फ्रिक्वेंट रिपिटेशन. जर टाइम भेटला तर हिस्ट्री ऑप्शनचा कधी पेपर उघडा. मला नाही बाकी ऑप्शन नाही काय चालतं. हिस्ट्रीचा प्रत्येक वर्षीचा पेपर अराउंड 75% ते 80% ऑप्शनचा पेपर रिपीट असतो.
आता रिपिटेशनचा अर्थ असा हा नाही की डायरेक्ट क्वेश्चन रिपीट होता. टॉपिक फिक्स आहेत, मेजर थिम्स फिक्स आहेत. जर बॅटल ऑफ प्लासी आणि बॅटल ऑफ बक्सर आहे, आय गेस प्रत्येक अल्टरनेटिव्ह इयरला त्याचा एक प्रश्न असतो आणि थीम पण तीच असते की बॅटल ऑफ बक्सर सुपेरियर बॅटल ऑफ प्लासीपेक्षा. त्या स्टेटमेंटला प्रत्येक वेळेस मोल्ड करतात ते लोक. आपण पुढे पाहू, त्याचा एक क्वेश्चन पण आलेला आहे. त्या स्टेटमेंटला मोल्ड करतात. आता स्टेटमेंटला मोल्ड करतात. स्टॅटिक हिस्ट्रीचं स्टॅटिक आहे, नवीन डेव्हलपमेंट्स आहेत नाही, ते स्टेटमेंट मोल्ड होत आहे. कॉन्टेंट चेंज होणार आहे का? एक वेळेस तुम्ही जे कॉन्टेंट एक स्ट्रक्चर्ड फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं, तुम्हाला काय करायचं, कॉपी पेस्ट करायचं तिथं. आपण ज्या नोट्स प्रिपेअर करू, हिस्टॉरियनच्या कोटेशन्स लिहिज वरती, कन्क्लुजनमध्ये कसं हिस्टॉरियनला कोट करता येईल, याच्याने तुमच्या आन्सरला एक चांगलं फ्रेमवर्क भेटेल आणि तुमच्यासाठी रेडी कॉन्टेंट राहील. तर रिपिटेशन ऑफ टॉपिकमुळे सगळ्यात जास्त चान्सेस असतात की तुमचा स्कोर वाढतो. तुम्ही ऑलरेडी टॉपिक प्रिपेअर केलेला, तुम्हाला युपीएससीची थीम माहिती आहेत, मॉडर्न हिस्ट्रीसाठी, वर्ल्ड हिस्ट्रीसाठी, एन्शियंट मिडलसाठी. तुम्ही ते हायलाइटेड टॉपिक जे युपीएससी विचारते ते त्याच्यावर तुम्ही नोट्स काढून गेले. कसाही टॉपिक आला, कसे त्यांनी मोल्ड केलं स्टेटमेंटला, अलाउद्दीनवर दरवर्षी ते मार्केट रिफॉर्म्स विचारतात, तुम्ही कायच नवीन कॉन्टेंट प्रिपेअर करून घेणार, बरोबर की नाही? त्याच कॉन्टेंटला तुम्हाला फिरवायचं आहे. 10 पॉईंट लिहिले, त्याच 10 पॉईंटला तुम्हाला ते मांडायचं आहे. फक्त मांडताना काही पॉईंट वर खाली होणार आहे, पण कॉन्टेंट तेच राहणार आहे. आता कॉन्टेंट जर तेच राहणार आहे, तुमच्याकडे तेवढाच टाइम आहे आणि तुम्ही इफेक्टिव्हली वाचून तिथं परफॉर्म करून आले, तर सगळ्यात जास्त चान्सेस आहे तुमचे की 300+ तुम्ही तिथं स्कोर करू शकता, राईट? आता हिस्ट्री ऑप्शन आपण स्टार्ट करतो निरोधा इन्स्टिट्यूशनला. तर निरोधा इन्स्टिट्यूशन्स काय हिस्ट्री ऑप्शनसाठी? मार्केटमध्ये अजून एक इन्स्टिट्यूशन्स आहेत, बरोबर की नाही? आपण बघूयात निरोधा इन्स्टिट्यूशन काय घ्यायचं आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, रिऑर्गनायझेशन ऑफ सिलेबस इन द लाईट ऑफ PYQs. हिस्ट्री ऑप्शनसाठी सगळ्यात मोठा घोड UPSC ऑप्शन मार्केटमध्ये हा आहे की फॅकल्टीज हिस्ट्री ऑप्शन शिकवत आहेत, फक्त शिकवत आहेत, एक स्टोरी सांगून चाललं जातात. त्यांना मुलांना कॉन्टेंट द्यायचं कसं आहे, किती द्यायचं आहे, त्याची लिमिट नाही नेमकी. आता लिमिट नाही राहिली, हिस्ट्री खरंच वास्ट होऊन जातो. जर लिमिट नाही तर हिस्ट्री वास्ट सब्जेक्ट आहे. तर इथं आपण काय करणार, जर मी शिकताना पर्सनली जेव्हा मी शिकत होतो, आज मी शिकवतोय, तर माझं सगळ्यात प्राईम ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मुलांना एक लिमिटेड कॉन्टेंट जे ते इझिली प्रिपेअर करू शकतात लास्ट मोमेंटला सुद्धा आणि मुलांना तिथं प्रोड्यूस करता येईल. त्याच्यासाठी आपल्याला UPSCचे PYQ बघावं लागतं, बरोबर की नाही? तर माझा जो एक्सपिरियन्स आहे, मी जेवढं UPSCला अॅनालाइज केलेलं आहे की मी बघितलंय की UPSC जेव्हा मी म्हटलोय की 75% 80% पेपर रिपीट होतो, थीम्स रिपीट होत आहे, हे मला कुठून कळलं? मला कळलं UPSCच्या PYQ थ्रू, ऑप्शनलचे PYQ. आपण मेन्ससाठी बघतो की लास्ट 10 इयर्सचे PYQ बघितले, प्रिलिम्ससाठी लास्ट 10-15 इयर्सचे PYQ बघितले. ऑप्शनसाठी तसं नसतं. माझं पर्सनल अनालिसिस काय होतं, मी लास्ट 43 इयर्सचे PYQ बघितले, 1980 पासून ते 2023 पर्यंत. 43 इयर्स. आता म्हणता की 43 इयर्स काय जास्त झालं, पण 1980चा क्वेश्चन 2022 मध्ये रिपीट होतो, 1980-90चा क्वेश्चन 2021 मध्ये रिपीट होत आहे. तीच थीम आहे, तीच हिस्ट्री आहे, ती रिपीट होणार आहे. फक्त 1979च्या टायमाला सिलेबस चेंज झाला होता, काही क्वेश्चन काही पार्ट डिलीट झाला, त्यामुळे आपण 1980 कन्सिडर करतो. इथून ऑफिशियली जो आजचा सिलेबस आहे तो कंटिन्यू केलेला आहे UPSCने. तर तेच क्वेश्चन आहेत, तेच टॉपिक आहेत, त्यांचं अनालिसिस करत करत आज हे कळलं की मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स UPSC हिस्ट्री ऑप्शनमध्ये रिपीट होणार आहेत. मग ते रिपीट होत आहे, ते आपल्याला माहिती, तेच थेम रिपीट होणार आहेत. मग कशाला अननेसेसरी मुलांना एक्स्ट्रा शिकवायचं, अननेसेसरी फॅक्ट्सवर भर देऊन त्यांचा टाइम वेस्ट करायचं. तर जेव्हा मी तुमच्यासाठी प्रिपेअर करणार, त्या एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणार की PYQ मध्ये काय विचारलंय त्यांनी, कोणते हायलाइटेड टॉपिक्स आहेत आणि त्याच्यामध्ये किती वेगवेगळे डायमेन्शन जनरेट केलेले आहे. जर परमनंट सेटलमेंट टॉपिक आहेत तर मी माझं अनालिसिस पाहिलं की परमनंट सेटलमेंट 4 ते 5 डायमेन्शन आहे जिथे UPSC क्वेश्चन विचारतं, जेवढी क्वेश्चन विचारले आहेत आजपर्यंत त्यांनी. तर मी सगळ्यात पहिले ट्राय केलेलं की ते 4 ते 5 डायमेन्शनमध्ये एक इतकं चांगलं कॉन्टेंट की तुम्ही डायरेक्टली रिप्रोड्यूस करणार तिथं आणि तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स भेटणार. आणि त्यानंतर अजून 1-2 डायमेन्शन अजून जे UPSC अजून विचारलेले नाही ते पण आपण तिथं कव्हर करूयात. म्हणजे UPSCने PYQ मध्ये दाखवून दिलं की हे डायमेन्शन ऑलरेडी मी विचारलेले आहेत, तर हे कधी सोडू नका, कारण ते डायमेन्शन UPSC परत रिपीट करतंय, मग ते पुढं पण रिपीट करू शकतं. तर आपण ते कव्हर करू चांगल्या प्रकारे. प्लस जे डायमेन्शन विचारलेले नाहीये ते आपण स्वतःहून एक्सप्लोर करू आणि तिथे आपलं कॉन्टेंट एनरिचमेंट करायचं ट्राय करूया, जेणेकरून तुमचा हिस्ट्री ऑप्शन खूप एक फ्लोलेस ऑप्शनल राहील. तिथं काहीच तुम्हाला अडचण येणार नाही. प्रत्येक टॉपिकला PYQचा अनालिसिस राहील आपल्याकडे. प्रत्येक टॉपिक शिकल्यानंतर PYQ बघू, टॉपिक शिकायच्या अगोदर पाहू, कारण तुम्हाला थीम कडून जाईल किती UPSCने डायमेन्शन विचारले आपण बरोबर शिकतोय का, बरोबर की नाही? नेक्स्ट, मॉडेल क्वेश्चन्स अँड वायर फ्रेमिंग. आता मॉडेल क्वेश्चन्स म्हणजे काय, फक्त UPSCचे PYQ नव्हे
फक्त युपीएससीचे पीवायक्यू नाही, तर जनरली युपीएससीचे पेपर सेटर हे DU, JNU किंवा मोठमोठ्या दिल्लीच्या युनिव्हर्सिटीज आहेत, तिथले प्रोफेसर्स असतात. आता हे लोक त्या युनिव्हर्सिटीसाठी पण पेपर सेट करतात. तर माझं एक अनालिसिस होतं की मी DUचे पेपर पाहिले हिस्ट्रीचे, तिथं जे शिकवले जातात मास्टर्स कोर्समध्ये किंवा बॅचलर्स कोर्समध्ये. हिस्ट्री ते लोक हिस्ट्री ऑप्शनल पेपर सेट करताना, कारण तेच लोक हिस्ट्री ऑप्शनल पण पेपर सेट करतात, युपीएससी त्यांनाच अपॉइंट करतात. तिथले क्वेश्चन इथं रिपीट करतायत. भरपूर क्वेश्चन मी पाहिले आहेत, मी तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल जेव्हा शिकवेल तेव्हा दाखवेल की कसे DUचे क्वेश्चन हिस्ट्रीने युपीएससीने ऑप्शनल पेपरमध्ये रिपीट केलेले आहेत. ऑप्शनलचे क्वेश्चन DU मध्ये रिपीट होता, कारण सेटर तर एकच आहेत ना, तर त्यांचा माइंडसेट पण तोच वर्क करणार आहे. याला म्हणतात मॉडेल क्वेश्चन्स. म्हणजे तिकडनं आपण क्वेश्चन बघू जे मला वाटतं की तुमच्यासाठी युपीएससी ऑप्शनसाठी रिलेव्हंट आहे, जे त्यांनी तिथं विचारले DUच्या एक्झाम्समध्ये, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी एक्झाम्समध्ये. मी त्यांना अनालाइज करेन आणि तुमच्यासाठी एका जागा आणून ठेवेल की हे पण प्रिपेअर करून जाऊयात. इथून जर फर्स्ट डायरेक्ट आपण लिहू शकतो, म्हणजे आपल्याकडे क्वेश्चन बँक बनून जाईल ऑफिशियल आन्सर्सचा, ऑफिशियल क्वेश्चन्सचा, जे युपीएससी विचारू शकतं. प्रोबेबल क्वेश्चन्स म्हणतो ना आपण, ते सगळे हे मॉडेल क्वेश्चन्स राहतात, ज्यांची एनर्जी प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. आपण इथे लिहिलं की वायर फ्रेमिंग. वायर फ्रेमिंग म्हणजे असतं की क्वेश्चन्स जे आपण DU कडनं काढणार आहेत किंवा पीवायक्यू काढणार आहेत, मी त्यांच्यासाठी तुम्हाला बुलेट पॉईंट्स देऊन ठेवेल. त्या बुलेट पॉईंट्सवर तुम्हाला स्ट्रक्चर बनवून लिहिता येईल. एक स्ट्रक्चरिंग राहिली ना, आन्सर द्यायला वेळ नाही लागत. बट स्ट्रक्चरनी राहिले, बुलेट पॉईंट्स फ्रेमवर्कनी राहिले ना, आन्सर नाही लिहितात. वेग आन्सर लिहितो, मोठे मोठे पॅराग्राफ लिहितो, जे अननेसेसरी असतं. टू द पॉईंट आन्सर कसं लिहिणं हे वायर फ्रेमिंग थ्रू आपल्याला बुलेट पॉईंट स्ट्रक्चर मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईन. असं असं आन्सर लिहायचंय, तुम्ही फक्त तुमचं कॉन्टेंट घ्यायचं आणि तिथं पेस्ट करत जायचं. यानंतर तुम्हाला एक हॅबिट होऊन जाईल की स्ट्रक्चरिंग कसं करायचं, कोणताही क्वेश्चन आला स्ट्रक्चर कसं राहणार माझ्या आन्सरचं. आणि पेपरमध्येही क्वेश्चन पाहिल्यावर तुम्हाला स्ट्रक्चर माहित राहील, या क्वेश्चनचं आन्सर या स्ट्रक्चरमध्ये लिहिलं जातंय आणि तुम्ही तुमचं आठवलेलं कॉन्टेंट फटाफट लिहून एक चांगला स्कोर घेऊ शकता. राईट. त्यानंतर डिस्कशन ऑन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता वरीज आपण बोललो की 43 असे क्वेश्चन मी अनालाइज करणार आहेत. अनालाइज मी स्वतः करेल तुम्हाला शिकवण्यासाठी, कॉन्टेंट प्रिपेअर करण्यासाठी. प्रत्येक टॉपिकच्या अगोदर किंवा नंतर जसं आपल्याला सुटेबल राहील आपण प्रत्येक टॉपिकचे पीवायक्यू बघू. टॉपिक संपला की त्याच्यावर आन्सर रायटिंग करू, कारण सगळ्यात ऑथेंटिक आन्सर रायटिंग पीवायक्यूवर केली जाते. आणि हिस्ट्रीसारख्या ऑप्शनमध्ये टेस्ट सिरीज नाही लावली तरी चालतं, पीवायक्यू सगळे सॉल्व्ह करा. त्यांचे मॉडेल आन्सर्स बघा, काय अपडेट करता येईल, कसं ऍडव्हान्स करता येईल ते बघा. तर सगळ्यात जास्त आपण मेहनत इथं घेणार आहे, कारण 75 to 80% ऑप्शनल रिपीट होणार आहे. तर रिपीट तर इथूनच होणार आहे ना, मग यांची प्रॅक्टिस करूया रादर दॅन अननेसेसरी बाहेरचे टेस्ट सिरीज लावून. ठीक आहे. नेक्स्ट, डाऊट क्लिअरिंग सेशन. लेक्चर्स घेऊन घेतले, टेस्ट सिरीज घेऊन घेतली, मीच अवेलेबल नाही राहिलो, तुमचे डाऊट्स कोण क्लिअर करणार आहे. तर ट्राय करू प्रत्येक लेक्चर नंतर किंवा विकेंड्सला आपण थांबत जाऊ, एक्स्ट्रा लेक्चर घेत जाऊ. प्रत्येक तुमचं विकेंडमध्ये जेही तुमचे डाऊट्स राहतील आपण क्लिअर करू, कारण डाऊट क्लिअर होणं सगळ्यात नेसेसरी गोष्ट असते युपीएससी प्रिपरेशनमध्ये. कारण तुमचे डाऊट नाही राहिले, ते मनामध्ये राहिले तर कदाचित तुमचा परफॉर्म तेवढा चांगला होणार नाही. तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही ही चीज करताय विचारायला, मी ही चीज करतो तुम्हाला उत्तर द्यायला, तुमचा माइंडसेट क्लिअर राहणार नाही. तुम्हाला एक्झाम रिलेटेड गोष्टी कशा असतात ते माहीत पडणार नाही आणि तुमचा परफॉर्मन्स अल्टिमेटली पेपरला खराब जाणार आहे. तर आपण ट्राय करू की डाऊट क्लिअरिंग सेशन्स रेग्युलर बेसिसवर घेत जाऊ. रेग्युलर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपण इथंच बघितलं की पीवायक्यू आपण सॉल्व्ह करणार आहे. त्यानुसार पीवायक्यू तर पीवायक्यू टॉपिक संपल्यानंतर बरोबर संडेला किंवा दर 15 दिवसानंतर किंवा दर संडेला आपण एक टेस्ट घेत जाऊ, जी मी स्वतः फ्रेम करेन. इकडं मॉडेल क्वेश्चन्सवर बेस्ड जे प्रोबेबल क्वेश्चन्स राहतील तुम्हाला आवडेल ते, कारण टू द पॉईंट हिस्ट्री ऑप्शनल जे विचारायचं त्याच्यावर टेस्ट सिरीज राहणार आहे. तुमची एक चांगल्या प्रकारे आन्सर रायटिंग होऊन जाईल. पेपरच्या पहिले तुम्ही स्वतःला कॉन्फिडन्स फील करणार की हिस्ट्री ऑप्शन इतका चांगल्या प्रकारे प्रिपेअर झालेला आहे की दुसरं ऑप्शन नाही घेतलं हे मला चांगलं वाटलं. स्वतःचा कॉन्फिडन्स येईल की हिस्ट्री ऑप्शन खरं वाईट सब्जेक्ट नाही आहे, चांगला आहे. जर नीट स्ट्रक्चर प्रिपेअर केलं तर नक्कीच राहतं ते. ठीक आहे. आणि लास्ट, क्लास नोट्स इन लेक्चर्स इटसेल्फ. जनरली मार्केटमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी इतके मटेरियल अवेलेबल आहे स्टँडर्ड बुक्सच्या नावावर. प्रत्येकाला हिस्ट्री ऑप्शन्स घेऊया. एन्शियंट इंडियासाठी RS शर्मा, उपिंदर सिंग, अल्वशम, सगळ्या प्रकारचे ते NCERT नव्या जुना काय काय वाचणार. त्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय आहे, माझं हिस्ट्री ऑप्शनचं अनालिसिस आहे. पीवायक्यू मी सगळे अनालिसिस केलेले. मला एवढं माहिती की प्रत्येक टॉपिकला किती कॉन्टेंट नेसेसरी आहे. तर सगळ्यात बेस्ट वे काय असतो, लेक्चर्स डिलिव्हर करेल त्या टायमाला मी तुम्हाला नोट्स डिक्टेट करून देईल, ते डिक्टेट करा. जर तुम्ही नोट्स डिक्टेट करून घेतले, कारण मला माहिती स्ट्रक्चरिंग कशी करायची आन्सरला, प्रत्येक टॉपिकला कोणतं कॉन्टेंट कसं अरेंज करून द्यायचं आहे, तर मी पर्सनल तुम्हाला ते नोट्स डिक्टेट करून देईल, ते अरेंज करून देईल. तुम्हाला तिथे जाऊन फक्त ते प्रोड्यूस करायचं आहे. तुम्हाला मी इतकं एन्श्योर केलं की कोणती नवीन बुक वाचायची गरज नाही पडणार. ही ऑप्शनलसाठी असं जनरली होत नाही की फक्त लेक्चर ऐकलं घरी गेले ते लिहून आले.
ही स्पून फिडिंग नाही आजपर्यंत. तर मी ट्राय करेन की तुमच्यासाठी करू, कारण तुमचा टाइम वाचायला हवा. ॲज अ फॅकल्टी मी जर शिकवतो तुम्हाला घरी जाऊन 4 फक्त एन्शियंट इंडियासाठी 4 स्टँडर्ड बुक वाचायला लावतो, एनसीईआरटी वाचायला लावतो, मग मी काय इथं, माझं काम काय आहे? त्या स्टँडर्ड बुकमध्ये जितकं रेलिव्हंट कॉन्टेंट आहे, जितकं एनरिच कॉन्टेंट आहे, ते तुमच्यासाठी एखाद्या गॅदर करू, तेही एक वायर्ड फ्रेमवर्कमध्ये, एक परफेक्ट स्ट्रक्चरमध्ये, आणि ते तुम्हाला डिलिव्हर करू, ताकी तुमचा टाइम वाचेल. तुम्ही फीस पे करता, तुमचा टाइम वाचायला पाहिजे ना, आणि तुमच्यासाठी एक बेस्ट कॉन्टेंट पाहिजे एका जागेवर सगळ्या गोष्टी, त्यासाठी तुम्ही कोचिंग लावणार आहेत, राईट. तर ते आपण सगळं इथं बघू. तर लेक्चर्समध्ये तुमच्या नोट्स प्रिपेअर राहतील आणि त्या तुमच्या फायनल नोट्स राहतील. जर वाटलंच मला काही अपडेट करायचं असेल तर मी तुम्हाला स्पेसिफिक रेफरन्सेस देत जाईल, तेवढं वाचा फक्त. जनरली त्याची गरज पडणार नाही, एवढं मी इन्शुअर करेल की सगळं तुमचा क्लास नोट्समध्ये कव्हर राहील. तर हिस्ट्री पूर्ण नोट्स प्रिपेअर होऊन जातील. कंटिन्युअसली 3-4 वेळेस रिवाइज करा आणि पेपरला जा, एवढी गॅरंटी देतो. जर नीट केलेलं राहिलं, मेन्स देत राहिले, तर 300 पर्यंत किंवा 300 जास्त स्कोअर होऊ शकतो. आपण आता एक्झाम पाहिले होते, 324 पाहिला होता, 316 पाहिला होता, राईट. तर आता आपण मॉड्युल्स ऑफ हिस्ट्री ऑप्शन पाहणार आहेत. मॉड्युल्स म्हणजे डिफरंट काय टॉपिक्स येणार आहे सिलेबसमध्ये, ठीक आहे. तर मॉड्युल्स कोणते आहेत? पहिला मॉड्यूल आहे एन्शियंट हिस्ट्री, सेकंड मिडावल हिस्ट्री, थर्ड मॉडर्न हिस्ट्री, फोर्थ वर्ल्ड हिस्ट्री. जनरली ह्या पहिल्या 2 टॉपिक्समध्ये आपण आर्ट अँड कल्चर कव्हर करून घेतो, बट मी आर्ट अँड कल्चर एक सेपरेट टॉपिक शिकवेल, जेणेकरून तुम्हाला तुमचा GS1चा जो टॉपिक आहे तिथंही एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज भेटो, आणि एक कल्चरचे सेपरेट नोट्स बनवू आपण, डायरेक्टली तुम्हाला पुट करता यायला पाहिजे मेन्समध्ये, ठीक आहे. आणि लास्ट मॅपिंग पोर्शन. हिस्ट्री ऑप्शनचा फर्स्ट क्वेश्चन असतो पेपर 1चा मॅपिंग, ज्याच्यामध्ये आपल्याला 20 साईट्स लोकेट करायचे असतात. त्यांनी साईट्स दिलेल्या असतात मॅपवर, आपल्याला फक्त तिथं साईट आयडेंटिफाय करायची असते आणि 30 वर्ड्स लिहायचे असतात. तर सगळ्यात हेक्टिक काम असतं, पण सगळ्यात इंटरेस्टिंग काम असतं जर नीट केलं तर. हे आपण लास्टमध्ये बघूया, ठीक आहे. चला, सगळ्यात पहिले एन्शियंट इंडिया. आपण एक सिलेबस, एक डिटेल ओव्हरव्ह्यू घेऊ, काय काय आपण शिकणार आहे, कसं हिस्ट्री ऑप्शनमध्ये असतात गोष्टी, ठीक आहे. तर एन्शियंट इंडियाचा सगळ्यात पहिला टॉपिक सोर्सेस. डिफरंट सोर्सेस आहे एन्शियंट इंडियामध्ये. आर्किओलॉजिकल सोर्सेस, लिटररी सोर्सेस. लिटररी सोर्सेस म्हणजे काय? तुमचे पुराणास, तुमचे वेदास, डिफरंट हिस्टोरियन्सने जे त्या काळाचे हिस्टोरियन्सने किंवा ट्रॅव्हलर्सने जे बुक्स लिहिलेले आहेत त्यांच्याबद्दल सगळी माहिती, त्यांच्या थ्रू हिस्ट्री कशी शो होते, ते ॲज अ हिस्ट्रीचा सोर्स कसं आहे, UPSC त्याच्यात जास्त फोकस करते. आर्किओलॉजिकल सोर्सेसमध्ये काय तुमचं डिफरंट जे एक्सकाव्हेशन झालेले आहेत, इन्स्क्रिप्शन्स, कॉइन्स, हे कसं हिस्ट्रीचा सोर्स बनवून पुढे येतात ते UPSC विचारतं. तर आपण सगळे सोर्सेस डिफरंट जेवढे टाईप्स आहेत त्यांचे सगळे तिथं डिटेलमध्ये बघणार आहेत, ठीक आहे. नेक्स्ट आपण प्री हिस्ट्रीमध्ये पॅलिओलिथिक एज, मिझोलिथिक एज, निओलिथिक एज. आता निओलिथिक एजमध्ये आपण निओलिथिक ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन, निओलिथिक एजला आपण ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन म्हणतो, ते का झालं, तिथून कसे डेव्हलपमेंट्स पुढे आले, चायकोलिथिक एज, सगळं आपण तिथं कव्हर करूया, ठीक आहे. त्यानंतर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, ज्याला आपण हडपन सिव्हिलायझेशन म्हणतो. हिस्ट्री ऑप्शनचा पेपर म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हटला जातो. हिस्ट्री ऑप्शनचा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक म्हटला जातो का? दरवर्षी एक क्वेश्चन फिक्स असतो. क्वेश्चन नंबर 2 पार्ट बी किंवा पार्ट सी मध्ये फिक्स दिलेला असतो त्याच्यामध्ये. तर मोस्टली क्वेश्चन कसे असतात यांचे? हिस्ट्री ऑप्शनच्या ओरिजिनच्या थिअरीज आहेत, डिफरंट हिस्टोरियन्सने वेगवेगळे कोटेशन्स कोट केलेले आहेत, कमेंट्स पास केलेले आहेत. तसंच हिस्ट्री ऑप्शनच्या डिक्लाईनवर क्वेश्चन्स येतात, अजून डिक्लाईनच्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, बरोबर की नाही? त्या थिअरीज आपण तिथं बघू, त्यांचे जे डिबेट्स चालतात अजून मध्ये क्लिअर नाही की इंडस व्हॅली डिक्लाईन कसं झालं, कारण अजून सुद्धा वेगवेगळे इंटरप्रिटेशन जनरेट होत राहतात. तसंच इंडस व्हॅलीचे डिफरंट फीचर्स काय आहेत, त्याचे टाउन प्लॅनिंग, त्यांचे सीएस, हे सगळ्या गोष्टी आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कव्हर करू. नंतर वेदिक एज. आता वेदिक एजमध्ये वेदिक एजचा अर्ली वेदिक, ऋग्वेदिक पिरियड, नंतर लॅटर वेदिक पिरियड, दोघांचं आपण कम्पॅरिझन पाहू. त्या टायमाला पॉलिटिक्स कशी होती, सोसायटी कशी होती, इकॉनॉमी कशी होती, डिफरंट गॉड्स बद्दल तिथे UPSC विचारतात. तर सगळ्या गोष्टी आपण वेदिक एजमध्ये पाहू. त्यानंतर प्री मौर्यन एज. आता प्री मौर्यन एजमध्ये इथं आपण काही रिलिजियस मुवमेंट्स पाहू, जसं जैनिझम बुद्धिझम झालं. त्या काळामध्ये अजून डिफरंट काय डेव्हलपमेंट झाले, जसं मगधन इम्पेरियलिझम, मगधचा राईज झाला इथं, मगध राईज झाला. इथं आपण 16 महाजनपदास पाहणार आहेत, 16 महाजनपदास, मगधन इम्पेरियलिझम. त्यानंतर ह्या फेजला आपण फर्स्ट अर्बनायझेशनचा फेज म्हणतो. त्याला का म्हटलं तर फर्स्ट अर्बनायझेशन फेज तो पाहणार आहेत. त्यानंतर जैनिझम बुद्धिझम पण इथंच ओरिजिन झालं, तर इन डिटेल आपण जैनिझम बुद्धिझमला कव्हर करूया तिथं. त्यानंतर मौर्यन एम्पायर. ऑप्शनचा सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, नंतर मौर्यन एम्पायर. आता मौर्यन एम्पायरमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं आपल्यासाठी? अशोका. नेहमी अशोकाचे डिफरंट पॉलिसीज, धम्मा पॉलिसी काय होती, त्याची रिलिजियस पॉलिसी काय होती, त्याचे डिफरंट वॉर्स, कलिंग वॉर फेमस आहे त्याच्यामध्ये, त्याचे इंटरप्रिटेशन कसे होते.
त्यानंतर त्याने ज्या वेलफेअरसाठी कामं केलेले आहेत त्याचे एडिट्स डिफरंट ते कसे सोर्स ऑफ हिस्ट्री राहतात ते सगळं शिकू आपण तिथं. एक अशोका टॉपिक झाला. सेकंड मौर्यन एम्पायर जो क्वेश्चन म्हणतात तिथं म्हणजे त्याचं नेचर ऑफ द स्टेट कसं होतं, कौटिल्य काय म्हणतो त्याच्यावर, इंडिका मेगास्थेनिस त्याच्यावर काय आहे, रोमिला थापा त्याच्यावर काय म्हणते, तर डिफरंट इंटरप्रिटेशन्स, नेचर, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, सेंट्रलाइज होतं का, हे सगळं आपण मौर्यन एम्पायरमध्ये पाहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट मौर्यन एम्पायर, पोस्ट मौर्यन पिरियड. पोस्ट मॉडर्न पिरियडमध्ये मेजरली आपण ट्रेडबद्दल गोष्ट करणार आहेत. ह्या पिरियडला एक डार्क एज म्हटलं जातं, डार्क एज ऑफ एन्शियंट हिस्ट्री. तर याला डार्क एज का म्हटलं जातं, इथं ट्रेड डिक्लाइन का झाला, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करणार. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेजन्स पोस्ट मॉडर्न पिरियडमध्ये इकडे शाका, इंडो ग्रीक्स वगैरे सगळे आले होते, त्या गोष्टी सगळ्या आपण इथं कव्हर करणार आहेत. राईट. त्यानंतर गुप्ता एज. आता जेव्हा मी म्हणत होतो की एक डिबेट फॉर्मॅटमध्ये शिकले जाते, इंटरप्रिटेशन शिकले जाते, तर नेहमी गुप्ता जरी डिबेट आहे की याला गोल्डन एज का म्हणता किंवा एक क्लासिकल एज का म्हणता. गुप्ता एजला इंडियन हिस्ट्रीमध्ये गोल्डन एज ऍज अ शो केलं जातं. पण गोल्डन एज शो कोण करतंय, हे इंडियन हिस्टोरियन शो करतायत ना, कॉलोनियल किंवा अदर हिस्टोरियन्स जेव्हा आउटसाइड ऑफ इंडिया आहेत ते कधी गुप्ता एजला गोल्डन एज शो करत नाही. का शो करत नाही, कारण त्यांना माहिती की तसं नाही झालं होतं. बट जस्ट टू काउंटर त्यांना इंडियन हिस्टोरियन्सने आपल्याला इंडियन हिस्ट्रीला ग्लोरिफाय करण्यासाठी गुप्ता एजला एक गोल्डन एजच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी काही पॉईंट्स पुटअप केले आणि काउंटर रिॲक्शन केले. तर खरंच गुप्ता एज एक गोल्डन एज होतं का, क्लासिकल एज होतं का, ती सगळी डिपेंड ऑन गुप्ता एज मध्ये बघू. गुप्ता एजमध्ये आपण डिफरंट रूलर्स पाहणार आहेत. समुद्रगुप्ताचे डिफरंट एक्सपिडिशन्स, त्याचं कन्सोलिडेशन कसं झालं. त्यानंतर विक्रमादित्य, त्याने कसं कन्सोलिडेशन केलं एम्पायरला. त्यानंतर हुनासचं इन्व्हेजन त्या टायमाला झालं होतं, तर हुनासच्या इन्व्हेजनमुळे काय इम्पॅक्ट झाला पुढे जाऊन, कसं गुप्ता एम्पायर डिक्लाइन झालं, डिक्लाइनसाठी हुनास इन्व्हेजन फक्त नेसेसरी होता, फॅक्टर होता का, अजून डिफरंट फॅक्टर्स होते, ते सगळं आपण गुप्ता एजमध्ये पाहूया. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट गुप्ता एज. गुप्ताचा डिसइंटिग्रेशन नंतर नदन इंडिया किंवा मिडल इंडियामध्ये काय डेव्हलपमेंट झाले ते मेजरली इथे येणार आहे. राईट. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर पुष्यभूती एम्पायर. पुष्यभूती हर्षवर्धनासोबत अजून 2-3 डायनेस्टी असतात तिथं, मैत्रकास, मौखरीज वगैरे वगैरे, हे सगळं आपण तिथे शिकणार आहेत. मेजरली या पिरियडमध्ये आपल्याला हर्षवर्धनाबद्दल माहिती घ्यायची. हर्षवर्धनाचं कन्सॉलिडेशन कसं होतं, नॉर्थ इंडिया पूर्ण त्याने कसं कॅप्चर केला, त्या टायमाचा सगळ्यात ओनली हिंदू रुलर म्हटलं, हिंदू तर नाही बट ओनली मेजर रुलर म्हटलं जातं त्या टायमाला. का म्हटलं जातं, त्याचे जे कोर्ट हिस्टोरियन्स होते बाणभट्टा आणि अजून एक होता, त्यांनी याला ओव्हर ग्लोरिफाय केलं, तर ते योग्य होतं का, त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, त्याचे रिलेशन्स कसे होते, त्याने बुद्धिझम अडॉप्ट केलं तर का केलं, या सगळ्या गोष्टी हर्षवर्धनाबद्दल. हर्षवर्धनाच्या डेथ नंतर फ्युडलिझमचा एज आला, एक स्ट्रॉंग सेंट्रलाइज एम्पायर त्याने उभं केलेलं होतं, ते तुटलं, ते का तुटलं, त्यानंतर फ्युडलिझम का आलं, सगळं आपण याच्या इथं कव्हर करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण साऊथ इंडियाची हिस्ट्री. आता साऊथ इंडियन हिस्ट्रीमध्ये खूप मेजर चंक येतो. राईट. त्याच्यामध्ये आपण पहिले सातवाहनाबद्दल पाहू. सातवाहनानंतर पल्लवाज आणि चालुक्यास पाहू. पल्लवाज आणि चालुक्यामध्ये काय कन्फ्लिक्ट चालू होता, पुलकेशिन II इथं पाहू आपण, जो सगळ्यात मेजर रुलर होता चालुक्य डायनेस्टीचा. त्याचा ऐहोल इन्स्क्रिप्शन हिस्ट्री ऑप्शनमध्ये ॲज अ क्वेश्चन विचारला जातो नेहमी. त्यानंतर आपण इथं चोलास पाहणार आहे, इम्पेरियल चोलासबद्दल डिटेली, त्यांची लोगो सिस्टीम, गव्हर्नमेंट सगळं इथं पाहूयात. त्यानंतर आपण इथं राष्ट्रकुटाज वगैरे सगळ्या गोष्टी साऊथ इंडियामधल्या, संगम पिरियड पाहणार आहे, संगम लिटरेचर सगळं इथं कव्हर करणार. ठीक आहे. त्यानंतर मिसलिनियस इश्यूज ऑफ एन्शियंट इंडिया. आता मिसलिनियस इश्यूज म्हणजे काय, ओव्हरऑल एन्शियंट इंडियाची पॉलिटी कशी होती, एन्शियंट इंडियामध्ये सोसायटी कशी होती, पूर्ण एन्शियंट इंडियामध्ये एक ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेशनचा व्ह्यू कसा होता, लँड रेव्हेन्यू सेटलमेंट या सिस्टीम कशी वर्क करत होती पूर्ण एन्शियंट इंडियामध्ये, या सगळ्या गोष्टी एका फ्रेमवर्कमध्ये आला नाही एका जागेवर, ते ऑप्शनलमध्ये आन्सर द्यायला खूप हेल्प भेटते. पूर्ण एन्शियंट इंडियाची पॉलिटी, सोसायटी, इकॉनॉमी, ट्रेड रिलेशन्स सगळ्या गोष्टी एका जागेवर, लँड रेव्हेन्यू सेटलमेंट सगळं एका जागेवर एक स्ट्रक्चर फॉर्ममध्ये आपण लास्टमध्ये लिहूया, स्मॉलमध्ये लिहूया, जेणेकरून कोणताही क्वेश्चन पूर्ण एन्शियंट इंडियाच्या सोसायटीवर आला, कशी होती, कम्पॅरिझनसाठी मिडल सोबत, तर आपण आन्सर इझिली करू शकतो. राईट. ते मिसलिनियसमध्ये बघू. तर हा तुमचा एन्शियंट हिस्ट्रीचा डिटेल सिलेबस होता. याला अजून मायक्रो सिलेबस युपीसीने दिलेला आहे. मी जस्ट ब्रॉड अनालिसिस केलेल्या टॉपिक्सचं, तुम्ही इकडेच ऑप्शनचा सिलेबस चेक करा, तुम्हाला हेच मेजर पॉईंट्स दिसणार आहे. आणि शिकताना आपण यांना मायक्रो पॉईंट्स त्याचे सगळे कव्हर करू. ठीक आहे. नेक्स्ट. आता एन्शियंट हिस्ट्रीचे सोर्सेस जनरली 11th क्लासचे आर एस शर्माच्या एनसीईआरटी वाचली जाते. आता आर एस शर्माने एक अजून बुक पण लिहिलेलं आहे. ठीक आहे. ते ब्रॉड बुक आहे खूप मोठा, आणि एक स्टँडर्ड सोर्स म्हटलं जातं की उपिंदर सिंगची एक बुक आहे. आता उपिंदर सिंग जर तुम्हाला माहित नसणार तर फॉर्मर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, मनमोहन सिंगची डॉटर ऍक्च्युअली. ठीक आहे. खूप मोठे हिस्टोरियन्स आहेत, त्यांची एक बुक आहे, अ हिस्ट्री ऑफ एन्शियंट
अँड अर्ली मिडावेल इंडिया. खूप छान बुक आहे. फक्त इश्यू काय आहे ना, खूप हेक्टिक बुक आहे, खूप मोठी बुक आहे, लँग्वेज इझी नाही आहे. तर तुमच्यासाठी एक चांगलं काम राहील की मी तुम्हाला प्रॉमिस केलं की क्लासमध्ये तुम्हाला नोट्स डिस्कस करून देईल. तर सगळ्या गोष्टी याच्यातल्या जेवढ्या रेलिव्हंट राहील तुम्हाला सगळं तिथं भेटणार आहे. तर तुम्हाला ही बुक वाचण्याची गरज पडणार नाही. हां, पण सेल्फ स्टडी करत असणार तर तुम्ही ही बुकला नक्कीच रेफर करा. ऑप्शनलचे क्वेश्चन डायरेक्ट विचारले जाईल इथून. ठीक आहे. आणि लास्ट सोर्स नेहमीप्रमाणे PYQ आपला स्टँडर्ड सोर्स आहे. तुमचं लाईट हाऊस म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. आता एन्शियंट इंडियाबद्दल हे सर्व होतं. आता आपण मिडावेल इंडियाकडे बघू. ठीक आहे. तर मिडावेल इंडिया सुरू होतं 750 AD पासून ते मुघल एम्पायर पर्यंत. हे पूर्ण मिडावेल इंडिया राहतं. एक मोठा चंक आहे, पण सगळ्यात इंटरेस्टिंग चंक पण हाच वाटतो मला. पर्सनली मी जेव्हा हिस्ट्री प्रिपेअर केला तर मिडावेल हिस्ट्री प्रिपेअर करताना खूप मजा येते. ठीक आहे. कारण डिफरंट इन्व्हेजन, डिफरंट रूलर्स वगैरे सगळं इथं बघायला भेटतं आपल्याला. चला, सगळ्यात पहिले सोर्सेस. जसं एन्शियंट हिस्ट्रीमध्ये आपण सोर्सेस पाहिले एन्शियंट हिस्ट्रीचे, राईट, तसंच मिडावेल हिस्ट्रीमध्ये पण सोर्सेस असतात. सोर्सेस म्हणजे कसं, डिफरंट फॉरेन ट्रॅव्हलर्स आले इंडियामध्ये त्या टायमाला. मोरोक्कोचा इब्न बतुता, त्यानंतर अल्बिरुनी, त्यानंतर तुमच्या अल्बिरुनीची किताबुल हिंद लिहिली होती, बरानी आला, झैनुद्दीन बरानी, डिफरंट हिस्टोरियन्स फॉरेन ट्रॅव्हलर्स आले, त्यांनी त्यांचे बुक्स लिहिले. किंवा डिफरंट रूलर्स, बाबरचा बाबरनामा, अकबरसाठी अबुल फजलने अकबरनामा किंवा आईने अकबरी लिहिली, जहांगीरचे तुझुके बाबरी, बाबरची अजून एक. हे सगळे हिस्ट्रीचे सोर्स कसे झाले, याच्यामुळे आपल्याला हिस्ट्रीमध्ये इन्फॉर्मेशन कशी भेटते, कसं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करता आहे, हे आपण सगळं इथं बघणार आहे सोर्समध्ये. कारण UPSC डायरेक्टली क्वेश्चन विचारतं. 2018 मेन्स हिस्ट्री ऑप्शनमध्ये त्यांनी विचारलं की ताबकते नाझरी ही कशी हिस्ट्रीचे एक सोर्स आहे. तर आपल्याला डिटेल अनालिसिस द्यायचं असते इथं. तर आपण डिफरंट जेवढे पॉसिबल सोर्सेस राहतील तेवढे सगळे इथं आपण शिकणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट अर्ली, आता पहिला पॉईंट आहे अर्ली मिडावेल एज 750 AD to 1200 AD. आता ह्या पिरियडमध्ये मेजरली आपण जो साऊथ म्हणजे एन्शियंट इंडिया संपतो आणि मिडावेल इंडिया स्टार्ट होतो या टायमाला, राईट. तर चोलाज वगैरे बघतो आपण इथं मेजरली साऊथ इंडियामधून. तो मेजर पोर्शन चंक इथं राहणार आहे. काही रिलिजियस मुवमेंट्स पण चालतात इथं, ते आपण इथं कव्हर करणार आपण. तर हा एक कन्फ्लिक्ट झोन असतो की ट्रान्झिशन पिरियड म्हटला जातो. एन्शियंट इंडिया टू मिडावेल इंडियाचा ट्रान्झिशन पिरियड म्हटला जातो अर्ली मिडावेल फेज. ठीक आहे. तर काही मुवमेंट्स बघू आपण इथं, वैष्णव वगैरे, त्यानंतर चोला वगैरे इथं सगळं कव्हर केलं, इन डेप्थ कव्हर करू आपण. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चंक असतो मिडावेल हिस्ट्रीचा दिल्ली सल्तनत आणि मुघल एम्पायर. यांना आपण 3 फेजेसमध्ये बघणार आहे. ठीक आहे. दिल्ली सल्तनतला आपण पहिला पॉईंट बघू याचा, राईज अँड फॉल ऑफ दिल्ली सल्तनत. सेकंड बघू आपण पॉलिसीज ऑफ सुलतान्स. आणि थर्ड मिसलिनियस. आता मिसलिनियस म्हणजे काय आणि पॉलिसीज म्हणजे काय आणि राईज अँड फॉल म्हणजे काय. सेम आपण मुघल एम्पायरसाठी करणार. मुघल एम्पायरचा राईज अँड फॉल, डिफरंट मेजर पॉलिसीज ऑफ डिफरंट मुघल रूलर्स, राईट, आणि मिसलिनियस. तर आपण एक डिकोड करू. राईज अँड फॉल मध्ये दिल्ली सल्तनतचे काय फॅक्टर्स होते, कसे ते इन्व्हेजन झाले, ते सेटलमेंट झालं त्यांचं, कसं त्यांनी फाउंडेशन लेड केलं, इल्तुतमिशने, कुतुबदिनैबतने कशी फाउंडेशन रेज केलं, त्यानंतर रजिया सुलतान आली, त्यानंतर मग डेव्हलपमेंट्स पुढे होत गेले, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट असं फॉल कसं झालं दिल्ली सल्तनतचा. कारण एवढं मोठं सल्तनत, एवढे मोठे डिफरंट रूलर्स, स्ट्रॉंग सल्तनतचे सुलतान्स होते, त्याचे डिक्लाइन केलं एक नंतर. त्यांचे रिझन्स काय होते, तिथून UPSC क्वेश्चन विचारतात दरवेळेस. डिफरंट सुलतान. आता सेकंड पॉईंट आहे पॉलिसीज ऑफ डिफरंट सुलतान्स. तुम्ही अलाउद्दीन खिलजीचं नाव ऐकलं असणार पद्मावती मूव्ही नंतर, राईट. अलाउद्दीन खिलजीच्या डिफरंट पॉलिसीज होत्या, रिफॉर्म्स होते, मार्केट रेग्युलेशन्स होते. UPSCच्या दरवर्षी आय गेस दरवर्षी का दर अल्टरनेट इयरला मार्केट रेग्युलेशन त्याचा क्वेश्चन असतो. तर तसं मोहम्मद बिन तुगलक, ज्याला पागल राजा म्हटलं जायचं, त्याचे रिफॉर्म्स त्याच्या काळाच्या पुढचे होते. त्याने टोकन करन्सी इंट्रोड्यूस केलं होतं, जे भारतामध्ये आज चालतं. त्याने ते मिडावेल इंडियाला इंट्रोड्यूस केलेलं होतं, पण त्या काळाचा पुढे होतं म्हणून त्याला पागल राजा म्हटलं जायचं. त्याच्या ॲग्रिकल्चरसाठी काही डिफरंट इनिशिएटिव्ह होते. त्याने कॅपिटल शिफ्ट केले होते दिल्ली टू दौलताबाद. तर सगळ्या गोष्टी आपण तिथं बघणार आहेत, राईट. आणि मिसलिनियस म्हणजे पूर्ण तो दिल्ली सल्तनतच्या टायमाला पॉलिटी कशी होती, त्याची सोसायटी कशी होती, इकॉनॉमी कशी परफॉर्म करत होती, ट्रेड कसा चालत होता, गोष्टी अजून ज्या गोष्टी डिफरंट डायमेन्शन, लँड रेव्हेन्यू सेटलमेंट पूर्ण दिल्ली सुलतानची कशी होती, त्या सगळ्या गोष्टी आपण 1 by 1 एका टॉपिकमध्ये कव्हर करू. असं मध्येच प्रत्येकाची लँड रेव्हेन्यू सेटल लिहित गेलं ना, याची अशी होती, त्याची तशी होती, तर एक क्लब नट माइंडसेटने म्हणा, त्यापेक्षा लँड रेव्हेन्यू सेटलमेंट हेडिंग टाकून
इल्तुतमिश पण स्टार्ट केला आपण इक्ता सिस्टीम पासून, त्यानंतर आपण रजियावर आलो, त्यानंतर आपण अलाउद्दीन खिलजी, त्यानंतर आपण मोहम्मद बिन तुगलक, फिरोजशाह तुगलक. असं पाहिलं ना एक लिंकेज लागत कसे डेव्हलपमेंट होत गेले. पण ते टॉपिक सोसायटीचं सेम तसं करूया आपण. तर एक लिंकेज करत एक फुल डेव्हलपमेंट मध्ये आपण तसं लिहूया. ठीक आहे. सेम टॉपिक आपण मुघल एम्पायरचा ट्राय करू. राईज अँड फॉल ऑफ मुघल एम्पायर. ठीक आहे. त्यानंतर मेजर पॉलिसीज ऑफ मुघल रुलर्स. आता मेजर पॉलिसी ऑफ मुघल रुलर्स मध्येही आपल्याला मेजरली 2च कव्हर करायचे असतात. बाकी यांचे एक ब्रॉड व्ह्यू पाहिजे आपल्याला. बाबर स्टार्टिंग, हुमायून, तर सगळ्यात महत्वाचा आपला अकबर. सिलेबसमध्ये स्पेशल हेडिंग दिलेली युपीसी ऑप्शनमध्ये अकबर. कोणत्याच रुलरची हेडिंग नाही आजपर्यंत हिस्ट्री ऑप्शनमध्ये, फक्त एकच रुलरची हेडिंग आहे अकबर. तर अकबरबद्दल इन डेप्थ त्याच्या पॉलिसीज, त्याच्या पॉलिसी कोणत्या, रिलिजियस पॉलिसी, राजपूत पॉलिसी, डेक्कन पॉलिसी, फॉरेन पॉलिसी, या सगळ्या पॉलिसीचा इम्पॅक्ट कसा झाला, लँड रेव्हेन्यू पॉलिसी ऑफ अकबर. राईट. त्यानंतर तसंच आपल्याला दुसरा रुलर शिकायचं असं महत्वाचं औरंगजेब. अकबरचं फाउंडेशन ले केलेलं आहे, कन्सोलिडेट केलं आहे अकबरने पूर्ण. तर ह्याच पॉलिसी औरंगजेबने फॉलो केल्या. पण ज्या पॉलिसीजमुळे पूर्ण मुघल एम्पायर स्ट्रॉंग बनलं, औरंगजेबच्या त्याच पॉलिसीज पुढे मुघल एम्पायर डिक्लाइन झाला असं म्हटलं जातं. तर पूर्ण कम्प्लिटिव्ह अनालिसिस आपण तिथं पाहू सगळ्यांबद्दल. ठीक आहे. आणि लास्टमध्ये मिसलेनियस. अगेन मुघल एम्पायरच्या टायमाला इकॉनॉमी कशी होती, सोसायटी कशी होती, लँड रेव्हेन्यू सिस्टीम कशी चालत होती, पूर्ण इकॉनॉमी कशी परफॉर्म करत होती. ठीक आहे. मध्ये एक टॉपिक होता शेरशाह अँड हिज टाइम. शेरशाह सुरी इंडिव्हिज्युअली पर्सनॅलिटी खूप महत्वाचं ऑप्शनमध्ये. तर शेरशाह सुरीची लँड रेव्हेन्यू सेटलमेंट पुढे जाऊन अकबरने अडॉप्ट केलं असं म्हटलं जातं. ते कसं केलं, शेरशाह सुरीने डिफरंट रिफॉर्म्स आणले होते पूर्ण, ते आपण रीड करू. तो एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर होता असं म्हटलं जातं नेहमी. तो का होता, त्याने ऍडमिनिस्ट्रेशन काय रिफॉर्म्स झाले, आपण सगळं ते तिथं बघणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठा किंगडम. मराठा किंगडम मध्ये मेजरली राईज ऑफ मराठाज, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा ऍडमिनिस्ट्रेशन, हे 3 पॉइंटवर आपल्याला फोकस करायचं असतं. युपीएससी आजकाल छत्रपती शिवाजी महाराजांना खूप जास्त फोकस करत आहे. त्यांनी ती एक हिंदू मुवमेंट होती का, मराठा मुवमेंट, त्यांचं नॅशनलिझम हिंदू नॅशनलिझम होतं का, की ओव्हरऑल सगळ्या पर्स्पेक्टिव्हने ते विचार करायचे. त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं होतं, ते प्लंडर करायचे का फक्त, का एक प्रॉपर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम चालवायचे. मराठाचे राईसाठी काय फॅक्टर होते, मुघल एम्पायर असताना ही एक दुसरं एम्पायर कसं काउंटरला ओपन झालं, मराठाचं ऍडमिनिस्ट्रेशन किती स्ट्रॉंग होतं, मुघल पासून किंवा डेक्कनी सुलतान्स डिफरंटच्या टायमाला तिथून त्यांनी ऍडमिनिस्ट्रेशन बॉरो केलं का, या सगळ्या गोष्टी आपण मराठा ऍडमिनिस्ट्रेशन बघणार आहे. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट विजयनगर अँड बहामनी एम्पायर. ऑप्शनलचा फेमस क्वेश्चन असतो जनरली. कृष्णदेवराया एक फेमस टॉपिक आहे, प्रिलिम्ससाठी बनवून घ्या तुमच्या किंवा मेन्समध्ये पण बघून घ्या. लिटररी सोर्सेसमध्ये कृष्णदेवराया विचारला जातो नेहमीप्रमाणे. ठीक आहे. तर ऑप्शनसाठी विजयनगर खूप इम्पॉर्टंट टॉपिक, त्यांची कॉन्ट्रोवर्सी, त्यांचा कॉन्फ्लिक्ट, कृष्णदेवराया, हे सगळं आपण इथं कव्हर करणार आहे. ठीक आहे. हा तुमचा मिडावल हिस्ट्रीचा ब्रॉड सिलेबस. ठीक आहे. आता मिडावल हिस्ट्रीचे सोर्सेस काय आहेत. अगेन 11th स्टँडर्डची सतीशचंद्राची एक एनसीईआरटी आहे. एक तर ही वाचा, एक तर सतीशचंद्राने हिस्ट्री ऑफ मिडावल इंडिया ही बुक काढलेली. याचे फक्त 2 व्हॉल्यूम आहेत, डिफरंट खूप मोठे व्हॉल्यूम आहेत. एनसीईआरटीने वाचली तर ऑप्शनलसाठी 2 व्हॉल्यूम असावं लागतं, मोठे व्हॉल्यूम आहेत त्याचेच. आणि ते व्हॉल्यूम जर क्लब केले, छोटेसे केले तर एनसीईआरटी तयार होते. ठीक आहे. नाही तर हे नाही वाचायचं राहिलं तर क्लास नोट्सवर रिलाय करायचं. तिथलं सगळं कामाचं कॉन्टेंट आपल्या क्लास नोट्समध्ये आहे. याच्या व्यतिरिक्तही अजून काही सोर्सेस आहेत मिडावल हिस्ट्रीसाठी, तेही मी तिथं कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर एक कॉम्प्रेहेन्सिव्ह नोट्स राहील मिडावल हिस्ट्रीसाठी आपल्याकडे. ठीक आहे. आणि लास्ट पीवायक्यू. नेक्स्ट मॉड्यूल मॉडर्न हिस्ट्री. मला मिडावल हिस्ट्री पर्सनली खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतं, पण इन जनरल पब्लिकला मॉडर्न हिस्ट्री सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग वाटते. राईट. तर मॉडर्न हिस्ट्रीचा आपण सिलेबस एवढेच बघूया. सो मॉडर्न हिस्ट्री सिलेबस. ठीक आहे. पहिला टॉपिक आहे मॉडर्न हिस्ट्री सिलेबसमध्ये फाउंडेशन, एक्सपान्शन अँड कन्सॉलिडेशन. मिडावल हिस्ट्रीच्या एंडमध्ये आपण बघतो की वास्को द गामा या स्टार्ट होतो. विजयनगर एम्पायरच्या टायमाला वास्को द गामा एंट्री करतो. तिथून युरोपियन पॉवर्सचा इंडियामध्ये एन्क्रोचमेंट चालू होतं. राईट. इन्व्हेजन चालू होतं हळूहळू. पण सगळ्यात जास्त डॉमिनेटिंग आपण बघतो की ब्रिटिश इंडियावर रूल करतात अराउंड 280 इयर्ससाठी. राईट. तर ब्रिटिश फाउंडेशन कुठून सुरू झालं, बॅटल ऑफ प्लासी पासून आपण बघतो की हळूहळू त्यांनी स्टार्ट केलं एक्वायर करणं. त्यानंतर ते एक्सपान्ड करतात. तर एक्सपांड करण्यासाठी डिफरंट वॉर्स बघतो आपण इथं. फ्रेंचला हरवलं त्यांनी, फ्रेंचनंतर मराठाजला हरवलं, त्यानंतर त्यांनी मैसूरला हरवलं, सिंध, पंजाब सगळ्यांना हरवलं. राईट. त्याच स्वतःने फॉरेन जे कंट्रीज होते, अफगाणिस्तान, तिब्बत यांना सुद्धा हरवलं होतं. तर त्यांचं पूर्ण एक्सपान्शन. आता हे एक्सपान्शनसाठी आणि कन्सॉलिडेशनसाठी त्यांनी डिफरंट पॉलिसीज आणल्या. जसं सबसिडरी अलायन्स आणली त्यांनी, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स आणली त्यांनी, पॉलिसी ऑफ रिंग फेन्स होती त्यांची.
या सगळ्या गोष्टी आपण पहिल्या पॉईंटमध्ये कव्हर करूयात. आणि सगळ्यात आजकाल युपीएससीचा फोकस ऑप्शनलमध्ये ह्या पॉईंटवर काय चाललेला आहे 2021 2022 इथं खूप जास्त क्वेश्चन विचारते युपीएससी. ठीक आहे. नेक्स्ट ब्रिटिश पॉलिसीज. युपीएससीचा सगळ्यात आवडता टॉपिक ऍक्च्युली मॉडर्न हिस्ट्रीमध्ये. दरवर्षी तुम्हाला 1 ते 2 प्रश्न ऑप्शनमध्ये इथून सापडणार आहे. ब्रिटिशच्या पॉलिसीज म्हणजे काय, त्यांच्या रिलिजियस पॉलिसीज कशा होत्या, त्यांच्या लँड रेव्हेन्यू पॉलिसीज काय होत्या, त्यांचा इम्पॅक्ट कसा आला त्याचा इकॉनॉमिक पॉलिसीज कशा होत्या, ह्या डिफरंट ज्या पॉलिसीज आहेत. प्रेस डेव्हलपमेंटच्या पॉलिसीज कशा होत्या, एज्युकेशन पॉलिसीज काय होत्या त्यांच्या, सिव्हिल सर्व्हिसेससाठी पॉलिसीज काय होत्या. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं आर्मी पॉलिसी कशा होत्या, सगळ्या गोष्टी सगळ्या पॉलिसीज आणि त्यांचे इम्पॅक्ट. कारण युपीएससी अनालिसिस विचारतो ना त्यांच्या इम्पॅक्टचं. पॉलिसीज जनरल विचारणार नाही ही पॉलिसी काय होती ते नाही विचारत, त्याचा इम्पॅक्ट काय आला. वेस्टर्न एज्युकेशन इंट्रोड्यूस केलं डिफरंट पॉलिसीज थ्रू. आता वेस्टर्न एज्युकेशनचा इंडियन एनलाइटमेंटवर काय फरक पडला, इंडियाची जनता एनलाइटमेंट कशी झाली, त्याचा पुढे जर कसा इम्पॅक्ट झाला, हे अनालिसिस हे युपीएससी तो फोकस करतं. प्रेस डेव्हलपमेंटमुळे व्हर्नाक्युलर प्रेसमुळे काय नवीन गोष्टी झाल्यात, कसे डेव्हलपमेंट्स वाढले, इंडियन प्रेस कशी एनलाइटन झाली, कशी पुढे गेली ते विचारलं जाणार तिथं. ठीक आहे. नेक्स्ट रिव्होल्ट्स आणि मुवमेंट्स. रिव्होल्टमध्ये ट्रायबल मुवमेंट्स, ट्रायबल रिव्होल्ट्स, पीझंट रिव्होल्ट्स, सिव्हिलियन रिव्होल्ट्स, किसान सभा जे मुवमेंट्स रिव्होल्ट झाले होते त्या टायमाला, किसान सभा मुवमेंट्स, त्यानंतर डिफरंट मुवमेंट्स, सोशल रिलिजियस मुवमेंट्स, कास्ट मुवमेंट्स, या सगळ्या गोष्टी इथं. आता कास्ट मुवमेंटमध्ये डिफरंट पर्सनॅलिटीज होता, राजा राममोहन राय, त्यानंतर सत्यशोधक समाजचे फाउंडर ज्योतिबा फुले, काही फेमस पर्सनॅलिटीज आहेत, काही फेमस मुवमेंट्स आहेत, काही फेमस रिव्होल्ट्स आहेत. आपण मेजरली तिथं फोकस करूया. प्रत्येक रिव्होल्ट प्रत्येक मुवमेंट युपीएससी ऑपरेशनसाठी तेवढं नेसेसरी नसतं. काही 8 ते 10 आहेत त्यांना नीट करू 8 ते 10 पर्सनॅलिटीज नीट, 8 ते 10 मुवमेंट नीट जे युपीएससी विचारतं. युपीएससी संताल रिव्होल्टवर विचारतं, काहीतरी सेन्स आहे. मुंडा रिव्होल्टवर विचारतं कारण ते सिग्निफिकन्स आहे. 1857 रिव्होल्टवर विचारला प्रश्न विचारतो, त्याच्या नेचरवर येतं, फॅक्टर्सवर येतं, इम्पॅक्ट काय झाला त्याच्यावर येतं, कारण तो सिग्निफिकंट इव्हेंट आहे. तसंच मुवमेंट्समध्ये पण राजा राममोहन राय क्वेश्चन विचारतं युपीएससी, सत्यशोधक समाजवर विचारतं. का कास्ट मुवमेंट फक्त महाराष्ट्र रिजन आणि सदर्न इंडियामध्ये झाल्या, वरती का गेल्यानी, याचा पण एक रिझन, ते पण युपीएससी विचारतात. सगळा फोकस आपण तिथं करूया याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट इंडियन नॅशनल मुवमेंट. मॉडर्न हिस्ट्रीचा सगळ्यात मोठा चक इंडियन नॅशनल मुवमेंट. जनरली म्हटलं जातं की इंडियन नॅशनल काँग्रेस 1885 मध्ये एस्टॅब्लिश झाली आणि तिथून इंडियन नॅशनल मुवमेंटची हळूहळू सुरुवात होते. तर आपण स्टार्टिंगला मॉडरेट फेज पाहू याच्यामध्ये. मॉडरेटचे अचिव्हमेंट्स काय झाले. आता मॉडरेट अचिव्हमेंट्सवर युपीएससी 2022 मेन्समध्ये एक बेसिक क्वेश्चन विचारला, काय पॉलिसी होते, कितीपर्यंत अचिव्हमेंट झाले त्यांचे. इतके इझी क्वेश्चन युपीएससी विचारते ऑप्शनलमध्ये, स्ट्रेट फॉरवर्ड असतं. ठीक आहे. तर मॉडरेट्स बघूयात. मॉडरेट्स नंतर एक्स्ट्रीमिस्ट फेज येतो हळूहळू. कशी एक्स्ट्रीमिस्ट फेज कसा डिक्लाइन करतो. लगेच आपलं मेजर इव्हेंट्स 1905 पासून चालू होता. स्वदेशी मुवमेंट येते. स्वदेशी मुवमेंट सुरत स्प्लिट होते. सुरत स्प्लिट नंतर आपण बघतो पुढे जाऊन वर्ल्ड वॉर 1 स्टार्ट होतं. त्यामुळे त्या टायमाला तिथं होम रूल लीग मुवमेंट स्टार्ट होते. होम रूल लीग मुवमेंट डिक्लाइन करायला लागतं तर रोल अटॅक येतो. रोल अटॅक येतो त्याच्या अगेन्स्ट मग तिथं जालियनवाला बाग मॅसॅकर होतो. जालियनवालाच्या काउंटरमध्ये पुढे जाऊन आपण होतो एक नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट स्टार्ट होते. आता नॉन कॉर्पोरेशन मुवमेंटचे डिफरंट आस्पेक्ट्स गांधीजीने विड्रॉ केलं, ते योग्य होतं की नाही होतं, इथं डिबेट आहे. तर ती डिबेट युपीएससी नेहमी विचारते. तर आपण इनडेप्थ अनालिसिस त्याचं बघू. मग नॉन कॉर्पोरेशनला बॅक केल्यानंतर स्वराज्य आणि नॉन चेंजेसचा एक फेज होतो पूर्ण, त्यांचं एक अनालिसिस. ते संपल्यानंतर नेहरू रिपोर्ट स्टार्ट होते. नेहरू रिपोर्ट नंतर लाहोर सेशन एक सिग्निफिकंट इव्हेंट येतो 1929चा. लाहोर सेशन नंतर सीडीएम चालू होते, सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट. त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स आहेत, वेगवेगळे सिग्निफिकन्स आहेत. ते बघितल्यानंतर पुढे जाऊन कराची सेशन होतो 1931चा. ही एक पूर्ण क्रोनॉलॉजी इंडियन नॅशनल मुवमेंटची. कराची सेशन नंतर एक डॉर्मंट फेज येतो जिथं ऍक्ट पास होता. 1935चा ऍक्ट पास होतो. 1937चे इलेक्शन्स येतात. आणि फायनली एक सगळ्यात इम्पॉर्टंट फेज होतो मॉडर्न हिस्ट्रीचा, तो लास्ट फेज असतो. त्याचा आपण म्हणतो की डिफरंट प्रपोजल्स आणि इंडिया टुवर्ड्स इंडिपेंडन्स. तिथं क्रिप्स ऑगस्ट ऑफर पासून क्रिप्स मिशन, नंतर तुमचा वॉवेल प्लॅन येतो. वॉवेल प्लॅन नंतर तुमचं कॅबिनेट मिशन प्लॅन होता. याच्यामध्येच क्विट इंडिया मुवमेंट झालेली असते. तर सगळ्या गोष्टी एका क्लब करून आपण क्रोनॉलॉजीने जेवढं युपीएससी साठी नेसेसरी आहे, जेवढं युपीएससी फोकस करते, ते सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. जसं क्रिप्स मिशनला पोस्ट डेटेड चेक. आता हा क्वेश्चन कॉमन आहे, दर दुसऱ्या वर्षी हा प्रश्न येतो की क्रिप्स मिशनला पोस्ट डेटेड चेक का म्हटलं जातं. गांधीजीने म्हटलं होतं ना, इट इज अ पोस्ट डेटेड चेक ऑफ अ फॉलिंग बँक. दरवर्षी युपीएससी विचारते. क्विट इंडिया मुवमेंट एक स्पॉन्टेनियस रिव्होल्युशन होतं, किंवा क्विट इंडिया मुवमेंटच्या टायमाला गांधीजी मिलिटंट मूडमध्ये होते. हा प्रश्न कॉमन आहे आणि हाच विचारतो युपीएससी. तर अननेसेसरी जास्त प्रिपेअर नाही करायचं आपल्याला. टू द पॉईंट, टू IQ रिलेटेड आपण तिथं कॉन्टेंट प्रिपेअर करूया. ठीक आहे. तर हे होतं इंडियन नॅशनल मुवमेंट इंडिपेंडन्स पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर एक फेज येतो कम्युनलिझम आणि पार्टिशनचा. आता ह्या फेजमध्ये इंडियामध्ये रिव्होल्ट्स म्हणजे राईट्स वगैरे बघतो आपण. इथं आपण इंडियन मुस्लिम लीगचं ओरिजिन बघतो. त्यानंतर एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीचं ओरिजिन बघतो. इथं
जर इंडियन मुस्लिम लीग त्या साईडला असेल तर इकडे हिंदू महासभा कसे काउंटर करते, रॅडिकल आयडिओलॉजी कसे वर्क करता, इंडियामध्ये पार्टिशनसाठी डेव्हलपमेंट्स कशी येतात, लाहोर सेशन, पाकिस्तान डिक्लेरेशन, त्यानंतर हळूहळू आपण बघतो की इंडिपेंडन्स पहिले राईट्स होतात डिफरंट आणि फायनली इंडियाला इंडिपेंडन्स भेटतं ब्लड शेड नंतर. तर सगळ्या गोष्टी, त्यानंतर रिव्होल्युशनरी टेररिझम वगैरे सगळं तिकडे कव्हर करूया. ठीक आहे. त्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया मेजरली आपण 1947 to 64, ऍक्च्युअली 64च्या पुढे पण जाणार आहेत. मेजर पोर्शन पोस्ट इंडिपेंडन्स इथपर्यंत असतो की पोस्ट इंडिपेंडन्स नंतर नेहरूने फॉरेन पॉलिसीसाठी काय केलं, इंडियन गव्हर्नमेंटने इंडियासाठी काय केलं, इथं रिऑर्गनायझेशन ऑफ डिफरंट स्टेट्स, सरदार वल्लभभाई पटेलचा रोल काय होता, इंटिग्रेशन ऑफ डिफरंट स्टेट्स म्हणतो आपण, राईट. त्यानंतर डिफरंट मुवमेंट्स, कास्ट मुवमेंट चालता, एन्व्हायरमेंट मुवमेंट चालता, या सगळ्या गोष्टी आपण आणि स्पेस टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट, जेवढे डेव्हलपमेंट झाले पोस्ट ते सगळं आपण इथं कव्हर करू. ठीक आहे. त्यानंतर इश्यूज रिलेटेड टू स्पेसिफिक गव्हर्नर जनरल्स अँड व्हाईसरॉयज. आता या टॉपिकला मी स्पेसिफिक तुम्हाला लिहून देणार आहेत. याचा सेन्स काय आहे की जनरली जेव्हा मॉडर्न शिकतो वेगवेगळे गव्हर्नर जनरल वेगवेगळ्या टायमाला आले आणि मध्येच एकदम येऊन जाता, आपल्याला प्रॉपर क्रोनॉलॉजी माहित नसते आणि प्रॉपर त्याचे वर्क्स माहित नसतात. बट युपीएससी रॉबर्ट क्लायवर का विचारतोय, युपीएससी विलियम बेंटिंगवर का विचारतोय, कारण ते डिफरंट काम केले. डलहौसीज का विचारला जातो दरवेळेस, लॉर्ड लिटन आणि लॉर्ड कर्झन्स का विचारला जातो, काहीतरी सेन्स आहे, कारण त्याच्या टाइम डेव्हलपमेंट सुरू झाले, त्यांनी तेवढे कामं केलेले आहेत, चुकीचे वाईट ते दोघे असू शकतात. मग युपीएससी त्यांचे अनालिसिस विचारतात. तर आपण एका जागेवर सगळ्या गोष्टी लिहून घेऊ, जेवढे कामाचे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल राहतील त्यांचे वर्क्स आणि त्यांचं काय अनालिसिस झालं, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, कारण तुम्हाला डायरेक्ट कॉपी पेस्ट करता येईल एक्झाममध्ये जाऊन. ठीक आहे. आणि लास्ट पॉईंट, इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज ऑफ मॉडर्न इंडिया. सुभाषचंद्र बोस. युपीएससीला फेमस पर्सनॅलिटीजवर डिबेट्स खूप आवडतात. आयडिओलॉजीज असेल, गांधी आणि नेहरूची आयडिओलॉजी, गांधी आणि सुभाषचंद्र बोसची, नेहरू आणि सुभाषचंद्र बोसची, रवींद्रनाथ टागोर आणि नेहरूची, रवींद्रनाथ टागोर आणि सुभाषचंद्र बोस, आयडिओलॉजी डिफरंट. तर इम्पॉर्टंट पर्सनॅलिटीज, अजून दुसरे पर्सनॅलिटीज कोणते होते, ईश्वरचंद्र विद्यासागर, देवेंद्रनाथ टागोर, हे सगळ्या गोष्टी. तर आपण एका जागा त्यांना क्लब करू, जेवढे इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी मला वाटतं की पेपरमध्ये येऊ शकता आणि युपीएससीने ऑलरेडी विचारलेलं आहे, तर त्यांची डिफरंट आयडिओलॉजीज सोबत आपण त्याचे कॉन्टेंट प्रिपेअर करूयात. हा तुमचा ओव्हरऑल मॉडर्न हिस्ट्रीचा सिलेबस होता. पूर्ण हिस्ट्रीमध्ये जवळपास सगळ्यात मोठी हिस्ट्री जवळपास ही म्हटली जाते, कारण इथं मॉडर्न प्लस पोस्ट इंडिपेंडन्स इंडियन्स होतं, राईट. त्याच्या सोर्सेस काय असतं मार्केटमध्ये, जनरली भरपूर सोर्सेस आहे. तर सगळ्यात प्राईम सोर्स म्हणतात की 12th क्लासची बिपिन चंद्रची एनसीईआरटी. ठीक आहे. बट अजून एक खूप छान सोर्स आहे मॉडर्न हिस्ट्रीसाठी, जर टाइम भेटला सेल्फ स्टडी करता तर ही बुक नक्की वाचायची, फ्रॉम प्लासी टू पार्टिशियन. ही शंकर बंदोपाध्याय, हे न्यूझीलंडला हिस्ट्रीचे प्रोफेसर आहेत. ठीक आहे. तर यांनी खूप छान बुक लिहिलेली. आता या बुकचा फक्त इश्यू काय नाही, रीड करायला थोडी टफ जाते, लवकर समजत नाही ही बुक. तर क्लास नोट्समध्ये या बुकच्या सगळ्या रिलेव्हंट गोष्टी कव्हर राहतील. बट जर सेल्फ प्रिपेअर करताय तर ही बुकला सोडून नका, काही याच्यामध्ये डिफरंट कोटेशन्स दिले, डिफरंट हिस्टॉरियन्सने काय बोललेलं आहे, वेगवेगळे व्ह्यूज टाकलेले आहेत. तर खूप चांगल्या प्रकारे या सरांनी हे बुकमध्ये कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. आणि ऑब्व्हियसली गोष्ट आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. नेक्स्ट सेकंड लास्ट टॉपिक आपला हिस्ट्री ऑप्शन सिलेबसचा, वर्ल्ड हिस्ट्री. आता वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जनरली जे सिलेबस दिलेलं आहे त्यांनी 14 पॉईंट्स आहे, 14-15 पॉईंट्स दिलेले आहेत त्यांनी. ठीक आहे. तर मी एक कन्व्हिनियन्ससाठी माझं अनालिसिस जसं होतं मी त्यांना डिफरंट ग्रुप्समध्ये क्लब केलेलं आहे, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3, कारण ते मोरऑललेस सिमिलर नेचर शो करत होते ते टॉपिक्स. ठीक आहे. आपण त्यांना क्लब करून टाकू. ठीक आहे. तर मी वर्ल्ड हिस्ट्री सिलेबसला 4 ग्रुपने क्लब केलेलं आहे, ग्रुप 1, ग्रुप 2, ग्रुप 3 आणि ग्रुप 4. तर ग्रुप 1 मध्ये मेजरली सगळे रिव्हॉल्युशन्स. वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये आपण मेजरली रिव्हॉल्युशन शिकतो, राईट. तर सगळे रिव्हॉल्युशन, युपीएससीची खूप चांगली हॅबिट आहे, एकही रिव्हॉल्युशनला सोडत नाही. प्रत्येक रिव्हॉल्युशनला प्रत्येक वर्षी 1 ते 2 प्रश्न राहतात. दरवर्षी एक रशियन रिव्हॉल्युशन, तर दुसऱ्या वर्षी चायनीज रिव्हॉल्युशन, तर एक वर्षी अमेरिकन रिव्हॉल्युशन, तर फ्रेंच रिव्हॉल्युशन. गॅरंटेड क्वेश्चन असतात, तर यांना आपण प्रिपेअर करून सोडू शकत नाही. तर सगळ्यात पहिले आपण रिव्हॉल्युशन येता कुठून पण, तो सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट टॉपिक आहे ना. तर रेनेसाचा पिरियड चालला होता युरोपमध्ये आणि तिथं डिफरंट एनलाइटमेंट आयडियाज आले होते. इमॅन्युअल कांट, रुसो, वोल्टायर, कार्ल मार्क्स यांनी नवीन आयडिओलॉजीज आणल्या, नवीन रेनेसा पिरियडमध्ये डिफरंट आयडियाज आणले त्यांनी. त्याने पुढे जाऊन डेव्हलपमेंट सुरू झाले, लोक एनलाइटमेंट सुरू केले, त्यांनी रिव्हॉल्युशन्स आणले मोनार्कीच्या अगेन्स्ट, हेरिडेटरी रेजिमच्या अगेन्स्ट, राईट. मग तिथं सगळ्यात पहिले आपण बघतो की अमेरिकन रिव्हॉल्युशन सगळ्यात फेवरेट एरिया युपीएससीचा, राईट. कोणतं रिव्हॉल्युशन विचारू नका, प्रत्येक वर्षी अमेरिकन रिव्हॉल्युशन पकडून ठेवलेले त्यांनी, प्रत्येक वर्षी एक क्वेश्चन आहे. ठीक आहे. अमेरिकन रिव्हॉल्युशन, त्याचे सगळे फॅक्टर्स वगैरे, सगळ्याचा रोल कसा होता, ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट करायला पूर्ण वर्ल्ड रिव्हॉल्युशनचा, डिफरंट रिव्हॉल्युशन्स कसं इन्स्पायर केलं अमेरिकन रिव्हॉल्युशनने, आणि सोबत अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आणि अमेरिकन सिव्हिल वॉर या गोष्टी तिथं एका याच्यात कट करू आपण. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. सगळ्यात मोठा
चंक असतो इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचा दुसऱ्या गोष्टी इम्पॅक्टसाठी. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमुळेच युरोपियन पॉवर्स डिफरंट नॉन काय म्हणतात ना थर्ड वर्ल्ड कंट्रीज किंवा अंडर डेव्हलप कंट्रीजकडे वळले, कारण त्यांना त्याचे मार्केट गुड्स एक्सपोर्ट करायचे होते. त्यांनी एक्सप्लोर एरियाज केले, त्यामुळे आपल्या इकडे कॉलोनिझम नावाचा प्रकार आला. त्यांच्याकडे इंडस्ट्रियल रिव्होल्युशन झालं नसतं, ते बाहेर आले नसते. बाहेर आले नसतं कदाचित आपल्याची त्रासही मोनार्की मुघल रूल चालत राहिला असता. राईट. डिफरंट इम्पॅक्ट्स असतात वेगवेगळ्या गोष्टींचे. फ्रेंच रिव्होल्युशन. फ्रेंच रिव्होल्युशनने मोस्ट ऑफ द रिव्होल्युशन्सला इन्स्पायर केलं पुढे जाऊन. नेपोलियनचा रूल काय होता, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. फ्रेंच रिव्होल्युशन डिफरंट इन्स्पिरेशन्स म्हणतात ना, प्रिन्सिपल्स, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रेंड, आज जे आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इम्बाईब करतो ते कुठून येतं, फ्रेंच रिव्होल्युशन पासून. ठीक आहे. रशियन रिव्होल्युशन, कम्युनिस्ट रिव्होल्युशन. कम्युनिस्ट म्हणजे चायनीज रिव्होल्युशन. ते सगळे रिव्होल्युशन यांचे काय सिग्निफिकन्स होते, काय फॅक्टर्स होते आणि इम्पॅक्ट काय झाला पूर्ण वर्ल्डवर, या सगळ्या गोष्टी पूर्ण एका रिव्होल्युशनच्या क्लब करून एका जागा शिकू आपण. कारण त्यांचे लिंकेजेस आहेत. हे रिव्होल्युशन त्या रिव्होल्युशन कसं डिफरंट होतं, कसं इंटरलिंकेजेस होतं, ते एका जागा शिकले ना तर तुम्हाला त्रास नाही होणार पुढे जाऊन. एक्झाम मध्ये नीट आन्सर, एक परफेक्ट आन्सर लिहिता येईल तुम्हाला. ठीक आहे. आणि लास्ट पण इम्पेरियलिझम आणि कोलोनियलिझम. कोलोनियलिझमचे एक्झाम्पल्स काय असं ना, आपण केस स्टडीज बघतो की ब्रिटिशने साऊथ इंडियाला कॅप्चर केलं, साऊथ ईस्ट एशियाकडे गेले, आफ्रिकाकडे गेले. राईट. हे डिफरंट त्यांचे कॉलोनीज बनवल्यात. इम्पेरियलिझम काय असतं, कॉलोनिझम कसं डिफरंट राहतं, त्याचा इम्पॅक्ट काय झाला, त्या सगळ्या गोष्टी इम्पेरियलिझम आणि कॉलोनिझम मध्ये बघणार आपण. ठीक आहे. हा ग्रुप होता मोरॉरलेस, सगळ्या गोष्टी एक सारख्या होत्या इथं, तर आपण सगळ्यांना क्लब केलेलं एका जागेवर. नेक्स्ट ग्रुप आहे ग्रुप 2. आता याच्यामध्ये इथं आपण जेव्हा फ्रेंच रिव्होल्युशन पाहणार आहे तिथं नेपोलियनला बघू. पण नेपोलियन ऍज अ इंडिव्हिज्युअल एक फेमस पर्सनॅलिटी हिस्ट्री खूप महत्वाची असते आणि दरवर्षी फिक्स असतो. एक फ्रेंच रिव्होल्युशनवर वेगळा क्वेश्चन असतो आणि नेपोलियन सेपरेट क्वेश्चन तयार करतात ते लोक, कारण तेवढी मोठी पर्सनॅलिटी होती. भले हाईटला छोटा होता पण काम खूप मोठे करून गेलेला होता. राईट. तर नेपोलियनच्या सगळ्या गोष्टी, जेवढे त्यांनी रिफॉर्म्स आणले, त्याची कॉन्टिनेंटल सिस्टीम, सगळ्या गोष्टी, त्याची वॉर्स, त्याने का विंटर्समध्ये रशियावर वॉर केले, स्वतःची पायर कुऱ्हाडी मारली, त्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. नेक्स्ट व्हिएना काँग्रेस आणि मॅटर्नी सिस्टीम. आता फ्रेंच रिव्होल्युशन मध्ये आपल्याला लिबर्टी सारखे आयडियाज बाहेरले, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. पण मॅटर्नी सिस्टीम ती ओल्ड मोनार्कीला प्रेफर करायची. व्हिएना काँग्रेसमध्ये काय आउटकम आले, त्याच्यामुळे पुढे कसे डेव्हलपमेंट झाले. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी इथं बघणार आहे आपण. त्यानंतर राईज ऑफ नॅशनलिझम अँड नेशन स्टेट. आता या पॉईंटमध्ये आपण कव्हर करू युनिफिकेशन ऑफ जर्मनी आणि इटली. इटलीमध्ये कोण होता, आपण झोल्वरिन सिस्टीम बघतो, झोल्वरिन पाहतो. त्यानंतर जर्मनीमध्ये बिस्मार्क. आता बिस्मार्क साठी फेमस पर्सनॅलिटी वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये कदाचित कोणी, आपण जनरली हिटलर बद्दल वाचलेलं असतं, नेपोलियन बद्दल वाचलेलं असतं. बट तुम्ही आज डिफरंट डिप्लोमॅट्स बनणार पुढे जाऊन युपीएससी क्रॅक केल्यानंतर. आजही बिस्मार्क सारखा डिप्लोमॅट कोणीच बनू शकत नाही, कारण बिस्मार्क सारखा व्यक्ती त्याची फॉरेन पॉलिसी आजही त्याचा तोडणी. सगळ्यात भारी डिप्लोमॅट पूर्ण जगातला कोणी असेल आजचा प्रेझेंट कंडिशन तर तो बिस्मार्क होता. त्याची फॉरेन पॉलिसी काय इम्पॅक्ट केली, तो कसा व्यक्ती होता, सगळ्या गोष्टी आपण इथे बघू. इटलीच्या युनिफिकेशन मध्ये त्याचा काय रोल होता, सॉरी जर्मनीच्या, इटलीच्या याच्यामध्ये झोल्वरिन काय होतं नेमकं, सगळ्यांचा इम्पॅक्ट आपण इथे बघू. ठीक आहे. त्यानंतर ग्रुप 3 मध्ये वर्ल्ड वॉर्स. मेजरली 2 वर्ल्ड वॉर्स झालेले आहेत, कदाचित तिसरं होऊ शकतं, सांगता येत नाही. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914 पासून स्टार्ट झालं, 1918 ला संपलं होतं. फर्स्ट वर्ल्ड वॉरचे रिझन्स काय होते, त्याचा आउटकम काय आला, त्याचा इम्पॅक्ट काय आला. तर इम्पॅक्ट काय आला पुढे जाऊन सेकंड वर्ल्ड वॉर होतं. फर्स्ट वर्ल्ड वॉरच्या काय म्हणतो ना आपण, फर्स्ट वर्ल्ड वॉरमुळे ट्रीटी ऑफ वर्सॅलिस साईन झाली होती. राईट. आणि त्याच्यामुळे काय झालं, ट्रीटी ऑफ वर्सॅलिसमुळे हिटलरचा राईज झाला, नाझिझम राईज झाला. त्याच ट्रीटीमुळे पुढे जाऊन फासिझम राईज होतो, मुसोलिनीचा राईज होतो. राईट. या नाझिझम फासिझम पुढं रिस्पॉन्सिबल असता सेकंड वर्ल्ड वॉरसाठी. आता मी लिहिलेलं आहे वर्ल्ड बिटवीन वर्ल्ड वॉर 2 अँड वर्ल्ड वॉर 1. इथं राईज ऑफ नाझिझम, फासिझम आपण इथं चेक करतो. आणि फायनली ते रिस्पॉन्सिबल फॅक्टर असतात वर्ल्ड वॉर 2 साठी. राईट. आता वर्ल्ड बिटवीन 2 वॉर्स मध्ये आपण ग्रेट डिप्रेशन ऑफ अमेरिका, त्याचा कसा इम्पॅक्ट आला, फासिझम नाझिझम बघू, बट अमेरिकामध्ये ग्रेट डिप्रेशन आलं 1929चं, त्याचा ते काय आलं, त्याचं काय इम्पॅक्ट आले, अजून मेजर डेव्हलपमेंट जे काही राहिले ते आपण इथं करू. ईस्टर्न क्वेश्चन वगैरे सगळ्या गोष्टी करून जातील. ठीक आहे. आणि लास्ट आपलं कोल्ड वॉर पिरियड. वर्ल्ड वॉर 2 संपून गेला, बट हेजिमोनीचा क्वेश्चन अजून पण होता की कोण सुप्रीम आहे, युएसएसआर की युएसए. तिथं अजून पण डाऊट होते, बरोबर की नाही. युएसएसआर म्हणतो की मी हे, अनडाउटेडली वर्ल्ड वॉर 2 नंतर युएसए सुप्रीम पॉवर आला होता, बट युएसएसआर ऍज अ डिसइंटिग्रेटेड पॉवर नव्हता त्या टायमाला, इंटिग्रेटेड होता. तर युएसएसआरला स्वतःची सुप्रीमेसी शो करायला आवडायचं त्या टायमाला सुद्धा. तर त्या दोन्हीमध्ये रायव्हलरी, त्या रायव्हलरीमुळे वर्ल्ड कसं 2 भागांमध्ये डिवाइड झालं. ठीक आहे. त्याचे इम्पॅक्ट काय झाले, त्यामुळे नाम कसं ओरिजिन झाला, नॉन अलाइनमेंट मूव्हमेंट कसे आले, थर्ड वर्ल्ड कंट्रीजवर कसा इम्पॅक्ट झाला त्या गोष्टीचा, त्या सगळ्या गोष्टी आपण कोल्ड वॉर पिरियड पाहणार. ठीक आहे. हा तुमचा ब्रॉड सिलेबस होता वर्ल्ड हिस्ट्रीचा.
आता वर्ल्ड हिस्ट्रीसाठी सोर्सेस एनसीईआरटीच म्हटलं जातं की अर्जुन देवची एनसीईआरटी वगैरे वाचा, बट ते खूप छोटं नॉलेज देतं तुम्हाला. ठीक आहे, जनरली स्टँडर्ड सोर्समध्ये म्हटलं जातं की जैन अँड माथुरची एक बुक आहे आणि मास्टरिंग मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री बाय नॉर्मन लॉ, हे 2 बुक तुम्हाला सांगितलं जातं की वाचा वर्ल्ड हिस्ट्रीसाठी. ठीक आहे, बट यांना वाचणे खूप हेक्टिक काम आहे कारण बुक्सची लेंथ विड्थ खूप मोठी आहे. तर ट्राय करू की यांचे आपण बेस्ट पॉसिबल कॉन्टेंट एक ऑर्गनाइज वे मध्ये आपल्या क्लास नोट्समध्ये लिहून घेऊ, जे अलाइन राहील तुमच्या PYQsला. ठीक आहे, लास्ट पोर्शन, सेकंड लास्ट पोर्शन. मी वर्ल्ड हिस्ट्रीला सेकंड लास्ट बोलून पडलो होतो, तर सेकंड लास्ट हा राहील, माझी सवय ती जनरली. ठीक आहे, चला. आर्ट अँड कल्चर. ॲज अ आर्ट अँड कल्चर हिस्ट्री ऑप्शनमध्ये नाही दिलेला आहे सेपरेटली टॉपिक, तो UPSC GS मेन्सचा सिलेबस आहे. मी याला सेपरेटली का शिकवणार आहे, कारण रिझन आहे, तुम्हाला GS मेन्समध्ये पण याचा बेनिफिट भेटेल आणि याचा एक इम्पॅक्ट असा होईल ना की प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला लिंकेज लागेल. आर्किटेक्चरची क्रोनॉलॉजी राहील, एन्शियंट इंडियापासून आर्किटेक्चरचे डेव्हलपमेंट कसे होत गेले मिडावल इंडियापर्यंत, तसंच पेंटिंगचं डेव्हलपमेंट कसं होत गेलं, डिफरंट ऍस्पेक्ट्स आहे, रिलिजियस मुवमेंट्स कशा वाढत गेल्या त्या टायमापासून नंतर कसे वाढले, भक्ती सुफीचं डेव्हलपमेंट कसं झालं, ते एका जागेवर क्लब राहील तुमच्याकडे. तुम्हाला GS मेन्समध्ये पण हेल्पफुल राहील आणि तुमच्या ऑप्शनमध्ये पण डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. नागरा स्टाईल, द्रविड स्टाईलचे डिफरन्स ते एका जागेवर तुम्हाला लिहिता येईल एका गोष्टी. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे. सगळ्यात पहिले आर्ट अँड आर्किटेक्चर. आर्ट अँड आर्किटेक्चरमध्ये एन्शियंट इंडियापासून, ठीक आहे, एन्शियंट इंडियापासून मौर्यन आर्किटेक्चर कसं होतं, त्यानंतर गुप्त आर्किटेक्चर कसं होतं, चोलारच्या वेळेस काय झालं डेव्हलपमेंट, मग टेम्पल आर्किटेक्चर कसं आलं, सल्तनतचं आर्किटेक्चर कसं होतं, मुघल एम्पायरने काय आर्किटेक्चर डेव्हलपमेंट सांगते, कारण UPSC खूप जास्त क्वेश्चन विचारतात मेन्स ऑप्शनमध्ये. ठीक आहे, पेंटिंग्स मेजरली भीमबेटका पेंटिंग्सवर क्वेश्चन येतो, त्यानंतर मुघल पेंटिंग्सवर क्वेश्चन येतो. मुघल पेंटिंग्स आणि राजपूत पेंटिंग्सला कम्पेअर केलं जातं नेहमी. राजपूत पेंटिंग्स आणि मुघल पेंटिंग्सचे एलिमेंट्स असतात, त्या बेसिक गोष्टी आपण इथे कव्हर करूया. ठीक आहे, म्युझिक ॲज जास्त इम्पॉर्टंट नसतं, पण क्लासिकल म्युझिक वगैरे जे आमिर खुसरो रिलेटेड, तानसेन रिलेटेड, UPSC फोकस करू शकतं कारण ते तानसेन मुघल एम्पायर टाइम असा होता, राईट, तिथं फोकस करू शकतो आपण, तिथं मेजर क्वेश्चन कव्हर करूया. ठीक आहे, त्यानंतर लिटरेचर, हा पार्ट सगळं कामच असतो. जनरली एन्शियंट इंडियामध्ये आपण सोर्सेसमध्ये लिटरेचर कव्हर करणार आहे, मिडावल हिस्ट्रीच्या सोर्सेसमध्ये आपण लिटरेचर कव्हर करणार आहे. त्यानंतर अजून मिसलिनियस लिटरेचर जर राहिलं काही ते पण आपण इथं कव्हर करूया, जे सोर्स ऑफ हिस्ट्री असं UPSC विचारू शकतं, राईट. आणि लास्ट रिलिजियस मुवमेंट्स अँड रिलिजियस फिलॉसॉफीज. तुम्ही डिफरंट फिलॉसॉफीज वाचले असणार की हेथेरोडॉक्स फिलॉसॉफी, राईट, जैनिझम, बुद्धिझम, 4 वाक फिलॉसॉफी, त्यानंतर वेदांता, उपनिषद, ह्या सगळ्या फिलॉसॉफीज. आणि या टायमाला सुफी भक्तीचे डेव्हलपमेंट कसे झाले, डिफरंट वैष्णव मुवमेंट वगैरे वगैरे, तर सगळ्या आपण गोष्टी एका जागा क्लब करून इथे लिहूया. ठीक आहे, आणि लास्ट टॉपिक तुमचा हिस्ट्री ऑप्शनचा, लास्ट सिलेबसचा टॉपिक. ऍक्च्युअली सिलेबसमध्ये फक्त एक लाईन मेन्शन आहे, पण याच्यामध्ये करायचं कोणाला माहित नसतं जनरली. ठीक आहे, तर याला म्हटलं जातं मॅपिंग द साइट्स. UPSC ऑप्शनलचा सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो पेपर 1चा, मॅपिंग. याच्यामध्ये तुम्हाला 20 साइट्स मॅप करायला दिले जातात. मॅप दिला जातात, डॉट ठेवून देतात, असे 1 2 3 लिहून देतात. ठीक आहे, तुम्हाला एक मॅप दाखवतो. आता हा तुमचा ऑप्शनलचा ऑफिशियली पेपरमध्ये विचारला गेलेला मॅप आहे. ठीक आहे, यांनी दिलेली ही 1 नंबरची साईट आहे. आता ते विचारता 1 नंबरची साईट आणि पुढे दिलेलं असतं की एक पॅलोलिथिक साईट आहे. आता तुम्हाला गेस करायचा असतो ही साईट कोणती राहू शकते. आता पॅलोलिथिक साईटमध्ये एक साईट तर नाहीये, भरपूर साईट्स आहेत, तुम्हाला गेस करायचं असतो ही साईट कोणती असेल. आता याच्यासाठी आपण प्रॉपर मॅपिंग करणार. जर हा मॅप आहे तर अशा ग्रीड सिस्टीम मध्ये मॅपिंग केली जाते. आपण पूर्ण ते शिकू की कोणत्या साईट्स, कोणत्या जागेवर किती साईट्स येतात, कशा येतात, या कोणत्या साईट्स राहू शकतात, सगळं आपण शिकू पुढे जाऊन. एक डिटेल मॅपिंगचं सेशन आपण घेऊयात. इम्पॉर्टंट साईट्स एवढ्या अराउंड खूप साईट्स आहेत, 500+ साईट्स आहेत. आपल्याला त्याच्यामधून सिलेक्ट करायच्या आहेत की पेपरमध्ये कोणत्या मॅक्झिमम येऊ शकतात, राईट. त्या सगळ्या गोष्टी आपण मॅपिंग मध्ये करूयात. सो लास्टली आपण सिलेबस पाहिला, पूर्ण डिटेल सिलेबस कव्हर केला. आता आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहूया हिस्ट्री ऑप्शनचं कसं येतं. ठीक आहे, तर हिस्ट्री ऑप्शनमध्ये 2 पेपर्स असतात, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये एन्शियंट प्लस मिडावल हिस्ट्री कव्हर होते आणि पेपर 2 मध्ये मॉडर्न प्लस वर्ल्ड हिस्ट्री कव्हर होते. एन्शियंट इंडियाचा सेक्शन ए, मिडावल इंडियाचा सेक्शन बी पेपर 1चा, मॉडर्न हिस्ट्री पेपर 2चा सेक्शन ए आणि वर्ल्ड हिस्ट्री पेपर 2चा सेक्शन बी. आता सेक्शन ए ऑफ एन्शियंट हिस्ट्री याच्यामध्ये पहिला क्वेश्चन जो असतो तो कंपल्सरी असतो आणि याचा पहिला क्वेश्चन जो कंपल्सरी त्याला मॅपिंग म्हणतो आपण. याच्यामध्ये आपल्याला 20 साइट्स लोकेट करायचे असतात आणि प्रत्येक साईटवर 30 वर्डचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. ठीक आहे, तसंच पेपर 2 मध्ये जो सेक्शन ए मॉडर्न हिस्ट्रीचा त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कंपल्सरी, सेक्शन बी त्याचा फर्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 5 तो कंपल्सरी होऊन जाईल.
सेक्शन बी चा क्वेश्चन नंबर 5 जो त्याचा फर्स्ट क्वेश्चन राहील तो कंपल्सरी. तर क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन नंबर 5 दोघं पेपरमध्ये कंपल्सरी क्वेश्चन राहता. तर टोटल सपोज करा पेपर 1 आहे, पेपर 1 टोटल 8 क्वेश्चन दिलेले असतात त्यांनी. ठीक आहे, 8 मधून 2 झाले कंपल्सरी. ठीक आहे, उरलेले 6 मधून तुम्हाला 3 क्वेश्चन अजून अटेम्प्ट करायचे असतात. टोटल 5 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात तिथे जाऊन. 8 टोटल क्वेश्चन असतात, तर 2 कंपल्सरी झाल्यानंतर अजून 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात आणि तुमच्याकडे 24 ते 6 प्रश्नांची टोटल 8 प्रश्न आलेले असतात पेपरमध्ये, 4 इकडे 4 तिकडं. तर त्या 6 मधनं तुम्हाला अजून 3 अटेम्प्ट करायचे असतात. तर टोटल ओव्हरऑल तुम्ही पूर्ण पेपरमध्ये 5 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करणं कंपल्सरी असतं. ठीक आहे, हे तुमचं ओव्हरऑल पॅटर्न आहे क्वेश्चन पेपरचं. 8 प्रश्न येतात एका पेपरमध्ये, त्याच्यामध्ये 5 अटेम्प्ट करणं कंपल्सरी असतं. त्या 8 मध्ये त्यांनी स्पेसिफाय करून ठेवलं की 2 हे अटेम्प्ट कराच फिक्स असतात आणि त्या रिमेनिंग 6 मधनं अजून 3 तुमच्या चॉईसनुसार तुम्ही अटेम्प्ट घेऊ शकता कोणती. म्हणून सांगतो की कोणताही एक पेपर, जर पेपर 1 आहे तर सेक्शन ए आणि बी, एन्शियंट, मिड लेवल कोणताही एक नीट खूप चांगला प्रिपेअर करून द्यायचा. तिथूनच 2 पिक करून घ्यायचे. जे एक्स्ट्रा 3 लाईच असताना तर 2 एका साईडने पिक करून घ्यायचं आणि मिड लेवलचा टफ जात असेल तर मिड लेवलचा एक पिक करायचा. असे 3 क्लब झाले आणि 2 ऑलरेडी कंपल्सरी होते. तसंच पेपर 2 मध्ये मॉडर्न जर टफ जात असेल तर वर्ल्ड हिस्ट्री नीट करा. एक्स्ट्रा 3 पिक करायचे ना, त्याच्यापैकी 2 वर्ल्ड हिस्ट्रीचा पिक करून घ्या आणि एकच मॉडर्न हिस्ट्रीचा पिक करा. तुम्हाला इझी आणि स्कोरिंग चांगलं होतं त्याच्यानुसार. ठीक आहे, हे क्वेश्चन पेपरचा पॅटर्न. त्यानंतर आता लास्ट टॉपिक आपला की क्वेश्चन्स तुम्हाला प्रॉमिस दाखवणार कसे युपीएससी मध्ये. तर आपण बघू वर्ल्ड हिस्ट्रीचं. स्टार्टिंगला पेपर 2 चे क्वेश्चन आपल्याकडे, त्याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्री. बॅटल ऑफ प्लासी वॉज अ स्किर्मिश वेल बॅटल ऑफ बक्सर वॉज अ रिअल वॉर. आता याहून जास्त बेसिक क्वेश्चन काय असतं की बॅटल ऑफ प्लासीचे आउटकम काय आले आणि बॅटल ऑफ बक्सरचे आउटकम काय आले. आता आउटकम सिग्निफिकन्स सगळ्यात जास्त बक्सरचे होते कारण आउटकम्स खूप वास्ट होते, त्याच्यामुळे त्याला रिअल वॉर म्हटलं गेलं. तर बस बेसिक कंपॅरिझन तुम्हाला लिहून द्यायचं तिथं, दुसरं काहीच नव्हतं. सेकंड, फेमाइन्स वेर नॉट जस्ट बिकॉज ऑफ फूड ग्रेन्स स्कॅर्सिटी बट वेर अ डायरेक्ट रिझल्ट ऑफ कॉलोनियल इकॉनॉमिक पॉलिसीज. आपण ज्या डिफरंट कॉलोनियल पॉलिसीज पाहणार आहेत, लँड रेव्हेन्यू वगैरे, त्यांचे इम्पॅक्ट काय आले. सरळ सरळ डायरेक्ट क्वेश्चन ते विचारायचं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीजमुळे कसे आले, सरळ डायरेक्ट क्वेश्चन आहे. तुम्हाला एक कॉन्टेंट राहील, तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं काम राहील. इतके क्वेश्चन डायरेक्ट कसं युपीएससी मध्ये. ठीक आहे, मेन्स हिस्ट्री ऑप्शन मध्ये. वॉज द वेस्टर्न एज्युकेशन वॉज अ हार्ड ब्रिंगिंग ऑफ अ कल्चरल अवेकनिंग. राईट, वेस्टर्न एज्युकेशनमुळे इंडियामध्ये एनलाइटमेंट कसं आलं. एक सिंपल वे, सिंपल आन्सर, सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, हे झालं पेपर 1 चे. पेपर 2 चे आता पेपर 1 मध्ये मिडल हिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. मच ऑफ द पॉलिटिकल इनस्टॅबिलिटी आफ्टर द डेथ ऑफ इल्तुतमिश वॉज द डुईंग ऑफ चलगणी. इल्तुतमिशने चलगणी सिस्टीम इंट्रोड्यूस केली होती. राईट, इल्तुतमिश मेल्यानंतर ते चलगणी स्वतःकडे पॉवर कॅप्चर करण्यामुळे सुलतानला पॉवर द्यायची नाही, त्याच्यामुळे एक टसल क्रिएट झाला होता इल्तुतमिश नंतरच्या रूल सुलतान्समध्ये. आणि चलगणी म्हणजे आजचं काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर स्वतःला पॉवर सुप्रीम समजायचे सुलतानपेक्षा, त्यामुळे जो टसल क्रिएट झाला त्यामुळे एक पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आली. ती का आली, ती खरं झाली का, क्वेश्चन सिम्पली ते विचारतोय. तर चलगणीचे इम्पॅक्ट काय होते, त्याचे अनालिसिस काय होतं, त्यांची कामं करते, आपल्याला बेसिकली ते लिहायचं त्याच्यामध्ये. नेक्स्ट, अकाउंट फॉर द राईज ऑफ मराठा पॉवर इन द 18th सेंचुरी. आता याहून बेसिक क्वेश्चन बघणार का तुम्ही, मराठा पॉवर का राईज झाली, त्याचे फॅक्टर्स काय, बेसिकली ते पुट करायचे तुम्हाला इथं. एक 1 बाय 1 फॅक्टर आणि त्याला बेसिक एक्सप्लेनेशन, डायरेक्ट तुमचा आन्सर बनत होते. ठीक आहे, आणि एक मार्केट रेग्युलेशन्स ऑफ अलाउद्दीन खिलजी. अगेन रिपीटेड टॉपिक, दरवर्षी युपीएससी मार्केट रेग्युलेशन्सला विचारते. तर बेसिक जर नीट प्रिपेअर केलं, एक थोडं कॉन्टेंट एका जागेवर तुम्ही समराईज केलं आणि त्यांना नीट 3-4 वेळेस रिवाइज केला, तर हिस्ट्री ऑप्शनमध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स येतात, तुम्ही आता पाहिले. आणि त्या डायरेक्ट क्वेश्चनला डायरेक्टली ॲड्रेस पण केला जातं. कॉन्टेंटला फिरवायची जास्त गरज पडत नाही, तेच कॉन्टेंट आहे, तेच टॉपिक आहे, तेच थीम्स आहेत, तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करायचं काम राहतं. म्हणून आपण ट्राय करू, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स, क्लास नोट्स बनवूया, जिथं सगळे डायमेन्शन, सगळे थीम्स युपीएससीचे कव्हर राहतील आणि ते आपण मेन्समध्ये मॅक्झिमम प्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे, तर हे सगळे हिस्ट्री ऑप्शनचा आजचा सेशन होता. आय होप तुम्हाला सेशन आवडला असणार आणि तुम्हाला हेल्पफुल राहणार असणार. ठीक आहे, थँक्यू.